वदनं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुरः पादौ मधुरौ नृत्यं मधुरं सख्यं मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् कुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरम्
समर्थ. नमः पार्वती पदे हर हर महादेव. भारत माता की जय. श्री शुक मुनी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत कथेचा आज दुसरा दिवस आहे. काल आपण पाहिला तो पहिल्या दिवसामध्ये त्याचा महिमा आणि प्रथम भागामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर भगवंताचा एक वराह अवतार. आज कर्दमांच्या संदर्भामध्ये असणारं पहिलं आख्यान आहे. आपण काल जी भागवताची 10 लक्षणं बघितली त्या 10 लक्षणापैकी प्रत्येक लक्षणाचा विचार कुठे ना कुठेतरी भागवत कथेमध्ये घेतला जातो, किंबहुना त्या लक्षणांनी युक्तच भागवताची कथा असते. त्याप्रमाणे आज आता आपला विषय पहिल्यांदा कपिल महामुनींचा जन्म. भगवंताचे जे अंश आणि कला अवतार आहेत त्या अवतारांच्या पैकी कपिल महामुनींचा जन्म, त्यांनी मातेला सांगितलेलं तत्वज्ञान आणि माता आणि पिता या दोघांच्या ठिकाणी त्यांनी साध्य करून घेतलेला त्या दोघांचा अंत, शेवट, मोक्ष किंवा निजधामाला जाणं, ज्या शब्दामध्ये आवडेल, कारण कपिल महामुनींनी सगळे मार्ग सांगितले. आणि त्यामुळे आता कर्दमांच्या तपश्चर्येच्या संदर्भामध्ये विषय असा आहे, आपण काल बोललो त्याप्रमाणे जगाची निर्मिती ब्रह्मदेव करतात आणि ह्या संबंध ब्रह्मांडाला फक्त उत्पन्न करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे ब्रह्मांड चालवणं, या ब्रह्मांडामध्ये सर्व गोष्टी निर्माण करणं, यामध्ये मानवाला उत्तम प्रकाराने राहण्याची योग्य ती व्यवस्था करणं, हे सर्व काम जर कोण करत असतील तर ते प्रजापती आहेत. सर्व संततीचा प्रसार, त्यांचं योग्य ते नियोजन हे सर्व केलं जातं ते ह्या प्रजापतींकडून. आता तसेच जे प्रजापती, ज्या प्रजापतींच्या संदर्भामध्ये आपण आज विचार करणार आहे ते कर्दम आहेत. ते ब्रह्मदेवांच्या पासूनच अर्थात उत्पन्न झालेले आहेत, कारण सगळेच प्रजापती हे ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवानी भगवान कर्दमांना असं सांगितलं की आपण अत्यंत वैराग्यशील ज्ञानसंपन्न आहात. असं असलं तरी सुद्धा आमची अपेक्षा अशी आहे की आपल्याकडून आता ह्या सृष्टीचा विस्तार व्हावा आणि त्याप्रमाणे आपण याला तयार व्हावं. जेव्हा ब्रह्मदेवानी अशा प्रकारे त्यांच्या पुत्राला म्हणजे कर्दम ऋषींना सांगितलं त्यावेळी त्यांनी ते मान्य केलं आणि ते म्हणाले ठीक आहे. आणि जर आता ह्या कार्यामध्ये पित्याला जर मदत करायची आहे तर त्यांनी 1000 वर्षाचं सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती तप केलं. 1000 वर्षाच्या तपानंतर जेव्हा सत्ययुगाला प्रारंभ होण्याची वेळ आली त्यावेळी भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांना आपलं मूर्तिमय सगुण असं दर्शन दिलं. त्या दर्शनानंतर त्या स्वरूपाचं वर्णन भागवतानी खूप सुंदर केलेलं आहे आणि ते रूप जे आहे ते त्यांच्या सगळ्या वैशिष्ट्यांसहित आहे आणि त्याचबरोबर वैराग्यशील असं जे रूप कर्दमांना आवडणार आहे त्याही रूपाला जुळणारं असं थोडंसं भिन्न असलेलं रूप आहे. त्यांनी हातामध्ये जशी नेहमीची कौस्तुभमाळा, जशी वैजयंतीमाला, या सगळ्यांनी ते युक्त आहेत. तसंच त्यांनी शुभ्र पांढरी अशी माला धारण केली आहे, वस्त्र थोडं विविध रंगांनी धारण केलंय. असं काही त्या रूपाचं वर्णन त्यांनी तिथे केलंय आणि अशा रूपामध्ये भगवंत तिथे प्रकट झालेले आहेत. योगीजनांना ज्या रूपाचं दर्शन कितीही काल, दीर्घ कालपर्यंत योगाचा अभ्यास करून सुद्धा होत नाही, अशा या रूपाचं भगवंतांनी त्यांच्याकडे करता घेतलेल्या विशिष्ट रूपाचं असं आपण का म्हटलं पुन्हा पुन्हा, त्याचं कारण असं आहे की 1000 वर्ष सरस्वतीच्या किनाऱ्यावरती कर्दम ऋषींनी तपश्चर्या केल्यानंतर भगवंताला सुद्धा करुणेनी त्यांचं अंतःकरण भरून येऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात होऊला. त्यांनी कर्दम ऋषींना पाहिलं, म्हणाले किती देहाला पीडा द्यावी, किती कष्ट द्यावेत, किती तप करावं, किती स्वतःच्या जीवाच्या ठिकाणी आपण नियंत्रणामध्ये स्वतःला ठेवून माझ्या दर्शनाकरता ही लालसा ठेवावी. आणि मोठ्या भगवंताच्या अंतःकरणातलं ते जे प्रेम आहे त्या प्रेमाने त्यांच्या डोळ्यातून अश्रू कर्दमांच्या करता पडले
आणि त्या डोळ्यातून जो अश्रुपात झालेला आहे त्याच्यापासून निर्माण झालेलं बिंदू सरोवर आहे. आणि म्हणून भगवंताच्या डोळ्यात अश्रू यावेत भक्ता करता आणि त्याच्या कष्टाचं त्यांच्या अंतःकरणामध्ये गलबलून अशा प्रकारचा आविर्भाव व्हावा. एक मोठं सुंदर असं कर्दमांच्या जीवनातलं हे स्वरूप आहे. त्यांनी सांगितलं की या भगवंताचं रूप बघितल्यानंतर म्हणाले, मला काय मागायचंय भगवंता तुझ्याकडे, मला तर काही मागायचं नाहीये, परंतु मी आपल्याला एकच म्हणतो की हे प्रभू, हे जे कालचक्र आहे ते मोठं प्रबळ आहे आणि ह्याची फिरवण्याची साक्षात धुरी ज्याच्या भोवती हे कालचक्र फिरत आहे आणि त्याची धुरी ज्याच्या हातात आहे तो ब्रह्म आहे, साक्षात परमात्मा आहे. आणि म्हणाले त्याच्याकरता अधिक मासासह 13 महिने आहेत, 360 दिवस आहेत, 6 ऋतू आहेत, त्याच्या चाकाचा घेर म्हणाले अनंत क्षण पल यांनी युक्त आहे आणि त्याच्या तीक्ष्ण अशा धारा आहेत. हे अतिशय वेगाने फिरणारं संवत्सर रूप हे जे कालचक्र आहे ते जगाचं आयुष्य संपवत फिरत असतं. परंतु म्हणाले आपल्या भक्ताच्या आयुष्याचा काही ते ऱ्हास करू शकत नाही. तर प्रभू, आपल्याला एकच विनंती आहे की आपण स्वतः निष्क्रिय आहात, आपण काहीच कार्य करत नाही, या सगळ्याच्या पलीकडे आहात, पण आपल्या मायेच्या द्वारा या जगाला जे चालवत आहात, या सर्व जगाच्या ठिकाणी अल्पशी जरी उपासना कुणी केली, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणाले भगवंत लहानशा धर्माचं सुद्धा त्याला जे फल देतो ते फार मोठ्या संकटामधून त्याला दूर करणं इतकं मोठं फल देऊन भगवंत त्याला उपकृत करतो. म्हणाले आपण सर्वांच्या ठिकाणी इच्छित वस्तूंचा वर्षाव करत राहता आणि आपल्या चरणकमलांना मी वारंवार वंदन करतो. म्हणाले भगवंताच्या भुवया सुद्धा स्फुरण पावल्या, त्यांच्या मुखावरती स्मित हास्य उमटलं, त्यांची दृष्टी चंचल झाली आणि त्यांनी जेव्हा ही कर्दम ऋषींची निष्कपट स्तुती ऐकली त्यावेळी ते अमृतवाणीने बोलायला लागले. म्हणाले अरे, तुला जो संकल्प ब्रह्मदेवानी करायला सांगितला होता त्याप्रमाणे ह्या प्रजापती म्हणून तुझं कार्य सुरू होण्याच्या आधी तू एवढा दीर्घ काल तपश्चर्या त्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती केली आहेस, परंतु म्हणाले माझी आराधना केलेली निष्फळ जात नाही आणि तुला जे कार्य करायचं आहे त्याच्याकरता माझी योजना आधीच तयार आहे. आणि त्यामुळे आता हा प्रजापती पुन्हा स्वयंभूव मनू, काल आपण बघितलं की पहिला मनूचा प्राकट्य, पहिला अवतार किंवा 14 मनूंच्या पैकी पहिले मनू हे स्वयंभूव मनू. त्यामुळे स्वयंभूव मनू आणि शतरूपा हे दोघेही जण तुझ्याकडे येतील. ते ब्रह्मावर्तामध्ये राहून राज्य करताहेत. तर त्या स्वयंभूव मनूंना त्यांची जी कन्या आहे ती कन्या देवहूती नावाची, तिचा विवाह तुझ्याशी करून द्यायचा आहे आणि म्हणून ते तुझ्याकडे येतील अशी योजना मी केलेली आहे. तुझ्या दृष्टीने तू तयार आहेस कारण तू त्याच कार्याकरता उद्युक्त झालेला आहेस. तर अशी राजकन्या सर्व बाजूनी तुला योग्य अशी आणि तुला जशी पसंत आहे तशी तुला प्राप्त होईल. तुझ्याकडे मी जन्म घेणार आहे, मी कपिलाच्या रूपाने मी तुझ्याकडे जन्म घेईन आणि जो योग जगामध्ये लुप्त झाला आहे, दीर्घ काळापासून लुप्त झाला आहे, त्या योगाचं प्राकट्य हे माझ्याकडून होईल आणि मुनिजनांना त्या योगाचा लाभही होईल, ज्यामध्ये सुख आणि दुःखाची निवृत्ती होऊन केवळ अवस्था ज्यामध्ये प्राप्त होते असा जो सांख्य योग आहे त्या सांख्य योगाचं मी प्रकटन करेन आणि पुन्हा त्याचं उद्घाटन झाल्याने लोकांना त्या योगामध्ये अभ्यास करणं, साधन करणं शक्य होईल. आणि सांख्य रचना कशी होईल हे सगळं जेव्हा श्रीहरींनी सांगितलं तेव्हा ते कर्दम महामुनींशी बोलून बिंदुसार तीर्थावर, कारण तीर्थ समोरच निर्माण झालं त्यामुळे त्या तीर्थावरून ते निघून गेले. भगवंताचे जो मार्ग आहे वैकुंठाचा त्या मार्गाकडे कर्दम ऋषी पाहत राहिले आणि म्हणाले गरुडाचे पंख हलत आहेत, त्या पंखांनी तो झेप घेतोय आणि त्याच्या पंखामधून जणू सारख्या सामाच्या रुचांचा नाद येतोय. आणि म्हणाले सातत्याने भगवंताच्या सहवासामध्ये हा गरुड सामगायन करतोय. श्रीहरी निघून गेले. भगवान कर्दम त्या ठिकाणीच थांबले, त्या बिंदू सरोवराच्या इथेच थांबले. पुढे इथे शतरूपा
आणि स्वयंभू मनु यांना जो काळ भगवंतांनी योजून दिलेला होता त्या काळाला किंवा त्या पोचणं हे कर्दम ऋषींच्याकडे हे नियोजित करून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. ते विमानामधून दूरवर फिरत होते, या संबंध सृष्टीचं अवलोकन करत होते आणि जो दिवस नेमलेला आहे, जो दिवस योजलेला आहे, त्या दिवशी ते सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती येऊन पोचले. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी बघितलं की हे तीर्थ फार सुंदर आहे. हे कर्दम ऋषी याच्या किनाऱ्यावरती राहतात. त्यांचा तिथे असलेला आश्रमही अतिशय सुंदर आहे. म्हणाले त्या मनुनी आणि त्यांच्या पत्नीनी आपल्या कन्येसह ते तिथे देवहूतीसह तिथे पोचलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी कर्दम ऋषींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाहिलं की कर्दम ऋषींचं अग्निहोत्र नुकतंच आटोपलेलं आहे आणि अग्निहोत्र करून ते आपल्या स्थानावरती येऊन बसलेत. महाराज स्वयंभू मनुही त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. त्यांनी पर्णकुटीमध्ये असलेल्या कर्दम ऋषींना प्रणाम केला आणि त्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या राजांचं त्यांच्या आश्रम व्यवस्थेप्रमाणे यथोचित स्वागत कर्दम ऋषींनी केलं आणि त्यानंतर ते त्यांच्याशी बोलू लागले. त्यांना ते म्हणाले, आपण साक्षात भगवान विष्णूंचे अंश आहात, आपण पालन करते आहात. या संबंध सृष्टीचं आम्हा मानवांचं दुष्टांचा संहार करण्याकरताच आपला जन्म झालेला आहे. म्हणाले आपल्या ज्या अनुशासनामुळे लोकांच्या मध्ये जो धाक आहे त्यामुळे दुष्ट लोक जे आहेत ते वेडवाकडं कृत्य करण्याकरता धजत नाहीत. पण एक लक्षात ठेव, ह्या ठिकाणी ते स्वयंभू मनुला म्हणतात की जर का तू थोडाही निष्काळजी झालास तर मात्र हे शासन इतकं जे सुंदर चालतं तसं चालणार नाही. आणि ह्या अशा अनेक प्रकारांनी त्यांना जो उपदेश केलेला आहे, अधर्माचा प्रसार होऊ नये आणि धर्माचं राज्य चालावं, ही जी त्यांची भूमिका आहे ती भूमिका त्यांनी राजाला म्हणजे स्वयंभू मनुला पटवून दिली. आणि त्याबरोबर त्यांनी विचारलं की ठीक आहे, मला जे वाटतं ते मी आपल्या स्तुतीच्या आणि स्वागताच्या मध्ये बोललो आहे, परंतु आपण कशा करता आलात, आपलं येण्याचं प्रयोजन काय आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझं भाग्यच आहे की मी आपल्याकडे पोचलोय. माझा भाग्योदय असा की मी आलो आहे एका कारणाकरता, पण आपण मला राज्य शासन चालवण्याकरता जो एक इशारा दिलात की कोणत्याही स्थितीमध्ये अधर्माचा प्रादुर्भाव होऊ नये आणि धर्माला दिवा भीतासारखं राहायला लागू नये. हे म्हणाले, मी जेव्हा आपल्याकडनं ऐकलं माझं अंतःकरण खूप समाधान पावलेलं आहे. मी म्हणाले आपल्याकडे आलो आहे त्याचं कारण एकच आहे की आपली कृपा, माझ्या प्रारब्धाचं भाग्य असं आहे की म्हणजे प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोघांची असलेली बहीण म्हणजे ती माझी कन्या शीलगुणांनी संपन्न आहे, रूपवती आहे, चारित्र्य संपन्न आहे आणि हिनी नारदांच्या मुखातून आपल्या शील चारित्र्य विद्वत्तेविषयी तपश्चर्येविषयी पुष्कळ काही ऐकलं आहे. त्यामुळे हिला पती म्हणून आपल्याला वरण्याची इच्छा आहे. त्याकरता आम्ही आपल्याकडे आलो आहोत. मी मोठ्या श्रद्धेने माझी कन्या आपल्याला अर्पण करीत आहे, आपण हिचा स्वीकार करावा. म्हणाले गृहस्थाश्रमाला योग्य अशी उचित अशी कर्म करण्याकरता ही माझी मुलगी योग्य आहे आणि त्यामुळे ही आपला प्रपंच उत्तम प्रकारे करेल अशी माझी खात्री आहे. ठीक आहे म्हणाले, विवाह करण्याची माझी ही इच्छा आहे. त्याच कारणाने म्हणाले मी या ठिकाणी तप केलं आहे आणि माझ्या वडिलांचा ब्रह्मदेवांचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे मी विवाहबद्ध होणार आहे. त्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका नको. आणि मुख्य म्हणजे म्हणाले की ज्या आपल्या कन्येचं रूप ज्याला अलंकाराची आवश्यकता सुद्धा नाही, असं अलंकारांना तुच्छ करणारं असं जिचं रूप आहे अशी कन्या आपणहून ज्याला वरायला तयार होते तिचा कोण अस्वीकार करील. म्हणाले मला एक स्मरण आहे, म्हणाले आपल्या महालाच्या गच्चीवरती आपली कन्या लहान होती, खेळत होती. त्यावेळी चेंडूच्या मागोमाग पळत असताना ती खाली उतरली आणि त्यावेळी विश्ववसु गंधर्वांनी तिला पाहिलं आणि तिचं सौंदर्य बघून तो त्या ठिकाणी बेशुद्ध झाला, त्याचं भान हरपलं. म्हणाले आणि वर्णन तर इथे असं केलंय त्यांनी की तो विमानातूनच खाली पडला त्यांनी जेव्हा तिला पाहिलं. तर म्हणाले तीच इथे येऊन जर मला
वरणार आहे आणि ती इथे येऊन जर माझ्याशी विवाह करण्याकरता आली आहे तर अशा स्थितीत कोण पुरुष तिला स्वीकारणार नाही म्हणाले. आणि त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या कन्येचा सन्मान करून तिचं कौतुकाने तिच्या रूपाविषयी, तिच्या गुणांविषयी आणि तिच्याविषयीची आस्था प्रकट करून ते म्हणाले, मी आपल्या साध्वी कन्येचा अवश्य स्वीकार करीन. एकच माझी अट आहे की गृहस्थाश्रम धर्मानुसार मी तिच्याबरोबर राहीन, परंतु मला पुत्रप्राप्ती झाली किंवा मला कन्यांची प्राप्ती झाली की म्हणाले संतती प्राप्त झाल्यानंतर मात्र मी प्रपंचामध्ये राहणार नाही. मी प्रपंच सोडून संन्यास घेऊन निघून जाईल. कारण म्हणाले माझ्या जीवनामध्ये एका भगवान श्रीकृष्णाशिवाय अन्य कशाला स्थान नाही. प्रपंचाच्या विषयी मी वैराग्यशील आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, कन्येला विचारतो. कन्येने सांगितलं मला मान्य आहे. त्याप्रमाणे महाराणी शतरूपा राजकुमारीची स्पष्ट जेव्हा त्यांना पूर्णपणे होकार मिळाला किंवा त्यांच्याकडची अनुमती जाणून घेऊन त्यांनी म्हणजे स्वयंभू मनूंनी त्यांचा विवाह करून दिला. आता किती वेळा लागला बघा विवाहाला. मुलीला घेऊन आले, तिथे विवाह झाला पण. आणि म्हणाले गृहस्थाश्रमाला जे योग्य असं साहित्य आहे ते सगळं स्वयंभू मनूंनी त्यांना दिलं आणि योग्य वराला आपली कन्या आपण देऊ शकलो ह्याचं समाधान स्वयंभू मनूला झालं. पण कन्येला सोडून जाताना पित्याला फार दुःख झालं. ते मुली बाळे असं म्हणून तिला आपल्या हृदयाशी धरून त्यांच्या डोळ्यातनं अश्रुपात होत होता, आपलं दुःख व्यक्त करत होते. कर्दमांचा निरोप घेऊन ते निघाले. राणी आणि तिच्याबरोबर आलेला जो परिवार आहे ते सर्वच बाहेर पडले. आता हा स्वयंभू मनूची जी राजधानी आहे ती बर्हिष्मती नाव तिचं आहे आणि तो त्या राजधानीमध्ये त्या पृथ्वीला रसातळातून वर आणल्यानंतर त्यांनी तिथे ज्या ठिकाणी म्हणजे सगळं एक छानसा भाग आहे त्यातला की जिथे वराह भगवानांनी अंग झाडलं आणि त्याबरोबर त्यांचे केस जिथे पडले त्या ठिकाणी ती बर्हिष्मती नगरी आहे. आणि म्हणून अशा पवित्र स्थानावरती भगवंताच्या त्या अवताराच्या त्या स्थानावरती तो मनू त्या ठिकाणी राज्य करतोय. म्हणाले हे मनू नेहमीच प्राण्यांचं हित करण्यामध्ये वेगळं असत. म्हणाले मुनींनी जेव्हा विचारलं की माणसाच्या अनेक कल्याणकारक धर्मांचं वर्णन कुठे केलेलं आहे, कसं असावं, मनुष्याचं जीवन कसं व्यतीत व्हावं, मनुष्याने आपला गृहस्थ धर्म कसा चालवावा, तर स्वयंभू मनूंनी त्याकरता एक ग्रंथ लिहिला आणि तो म्हणजे मनुस्मृती. तो स्वयंभू मनूंचा ग्रंथ आहे की ज्या स्मृतीच्या आधाराने मनुष्य आपलं जीवन कसं जगावं, त्याचे विधी आणि निषेध काय आहेत, आजच्या भाषेत बोलायचं तर डूज अँड डोंट्स काय आहेत हे आम्हाला त्याच्यामधून समजावं. त्यानंतर ते म्हणाले आता देवहूतीचा विवाह झाला. कर्दम ऋषी सतत आपल्या तपश्चर्येमध्ये निमग्न आहेत. आता त्या ऋषींचा आश्रम आहे. ही राजघराण्यामधून आलेली मुलगी आहे. म्हणाले ह्या कर्दमांची ती रोज प्रेमाने सेवा करत असे. त्यांची सेवा करताना जे जीवन, जे अन्न, ज्या सुखसुविधा तिला होत्या त्यातलं काहीच इथे मिळत नव्हतं, परंतु अत्यंत प्रेमाने ती कर्दम मुनींची सेवा करत राहील. दीर्घ काळ लोटला. तिचं शरीर अगदी कृश झालं तरी सुद्धा मनाच्या उभारीने ती आपलं सेवाव्रत चालवून होती. कर्दम ऋषींना अतिशय वाईट वाटलं आणि ते म्हणाले की असा प्रकारचा सेवाभाव एका राजकन्येच्या ठिकाणी असावा. ते सद्गदित झाले. ते म्हणाले हे मनुपुत्री, तुला मी एक गोष्ट सांगतो की तू माझा पुष्कळ आदर केला आहेस, आजपर्यंत सेवेनी तुम्हाला प्रसन्न केलं आहेस आणि त्यामुळे तुझ्या ह्या भक्तिभावानी मी संतुष्ट झालोय. देह धारण करणाऱ्या आपल्या सर्वांनाच आपला देह प्रिय आहे. असं असताना सुद्धा, तो इतकी आदराची वस्तू असताना सुद्धा तू देहाला क्षीण करत आणि माझ्याकरता देहाची पर्वा न करता तू माझी सेवा केलीस. म्हणाले आता असं आहे की लौकिक उपभोग तर मी तुला आजपर्यंत दिले नाहीत, परंतु मी आजपर्यंत जी तपश्चर्या केली, ज्या प्रकारचं साधन केलं, उपासना केली, त्यामधून मला योगाचं किंवा मृत्यूचं किंवा योगाद्वारा मिळणाऱ्या सिद्धींचं मला भय नाही. भय अशा करता की योगाचं पुण्य आहे तोपर्यंत सिद्धी आहे, नाहीतर त्या निघून जातील. मी शोकरहित आहे कारण ह्या कशाचीच मला आवश्यकता नाही. कारण असं आहे, भगवंतानी प्रसाद रूपाने मला ज्या विभूती दिल्या आहेत, मला जे ऐश्वर्य दिलं आहे
ते म्हणाले एवढं विलक्षण आहे की त्याची कल्पना ना योग करू शकतो, ना त्याची कल्पना अन्य कोणत्या सिद्धी करू शकतात. त्यामुळे तुझा जो सेवाभाव आहे त्या सेवाभावाला मी अतिशय आदर करून तुला सांगतो की ह्या सर्व सिद्धींचा उपभोगाचा अधिकार निश्चितपणे तुला आहे, कारण तू माझी पत्नी आहेस. आणि त्यामुळे मी तुला दिव्य दृष्टी देतो. त्या दिव्य दृष्टीने तू हा सगळा प्रभाव अनुभव. आणि म्हणाले की आता एक गोष्ट अशी आहे की राजे ऐश्वर्य, लौकिक ऐश्वर्य हे सगळं प्राप्त होतं, हे सहज मिळतं. योगाचे भोगही सहज मिळतील, पण भगवत कृपा प्रसादांनी मिळालेले हे विभूती योग मात्र सहज मिळणं शक्य नाही. आणि त्यामुळे ती जेव्हा ते गप्प होतात, बोलताना थांबतात, तेव्हा देवहूती म्हणते की आपल्या ठिकाणी असलेली योगमाया आणि विद्या यामध्ये आपण किती प्रवीण आहात ही गोष्ट मला पूर्ण माहिती आहे, मी जाणून आहे. आणि ती विनयाने पुन्हा गप्प राहते आणि मग पुन्हा म्हणते की आपला निरंकुश सत्ता ह्या त्रिगुणाच्या मायेवर चालते. आपली योगशक्ती, आपला अधिकार आणि ह्या सगळ्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं हे जे ऐश्वर्य आहे ते आपण या प्रकाराने माझ्या पुढे प्रकट केलं. मला आनंद आहे. आपण मला सांगितलं होतं की आपल्याशी गृहस्थाश्रम हा केव्हा तरी जोडला जाईल, तर तो केव्हा जोडला जाईल माझी अशी अपेक्षा आहे की इतक्या दीर्घ कालानंतर हे सगळे आपण जे विषय माझ्या पुढे मांडता आहात, तर माझी अपेक्षा फक्त माझा गृहस्थाश्रम पुरा व्हावा अशी आहे. तेव्हा त्यावेळी कर्दम ऋषी म्हणाले निश्चितच तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणाले तुझ्याकरता मी एक दिव्य विमान तयार करतो आणि ते दिव्य विमानामध्ये तू चढून बस आणि मग जीवनातल्या ज्या कधीही न अनुभवलेल्या आणि ज्या सर्व कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या उपभोगांचा तू अनुभव घे. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा ती त्यांच्याकडनं वर्णन ऐकत राहिली की ते विमान सर्व ऋतूंना पोषक आहे. त्या विमानामध्ये काय नाही आहे, ते विमान म्हणजे एखादं मोठं जहाज असावं असं ते प्रचंड मोठं असं विमान आहे. त्यात क्रीडागृह आहेत, त्यात भरपूर साधनं आहेत, त्यात भरपूर उपभोगाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मजल्यांवर मजले असं त्याचं स्वरूप आहे. इतकं व्यापक आहे, इतकं मोठं आहे आणि उत्तम प्रकाराने शृंगारलेलं आहे. त्याच्यामध्ये कधीही न कोमेजणाऱ्या अशा फुलांनी त्यामध्ये एकापेक्षा एक सुंदर अशी सजावट केलेली आहे. त्याचे सगळे उंबरठे, त्याच्या सगळ्या भिंती ह्यात पोवळे, वैडूर्य, हिरे, माणकं, पाचू या सगळ्यांनी बनवलेले आहेत. इतकं विलक्षण असं ऐश्वर्य आहे. ते सर्व ऐश्वर्य जेव्हा त्या ठिकाणी निर्माण झालं आणि ते विमान जेव्हा कर्दम ऋषींनी पाहिलं तेव्हा कर्दम ऋषींना सुद्धा असं वाटलं, ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले ह्या सिद्धी असतात, ह्या विभूती असतात, पण त्याचं हे एवढं मोठं स्वरूप असतं हे काही म्हणाले आपल्याला कळत नाही. आणि त्यांची पत्नी देवहूती तशीच थांबली, तिथेच थांबली. त्यांना असं आश्चर्य वाटलं ही का चढली नाही, म्हणून त्यांनी एकदा बघितलं आणि ते तिच्या मनातला त्यांनी हेतू ओळखला. त्यांनी सांगितलं की देवहूती ह्या बिंदू सरोवरामध्ये तू स्नानाकरता जा, स्नान कर आणि मग ह्या विमानामध्ये आरोहण कर. ती जेव्हा त्या बिंदू सरोवरामध्ये उतरली त्यावेळी त्यांनी पाहिलं की 1000 अप्सरा तिच्या दासी म्हणून त्या ठिकाणी कार्य करतायत. त्यांनी तिला मंगल स्नान घातली, उत्तम वस्त्रालंकार दिले, उत्तम प्रकाराने तिला सुशोभित केली आणि अत्यंत सुंदर अशी आणि सर्व पूर्वीचे क्लेश जिच्या देहावरचे गेलेले आहेत, सर्व पीडा ज्या नष्ट झालेल्या आहेत अशी ती त्या ठिकाणी समोर आली. आता त्या विमानामध्ये ज्या ठिकाणाहून चढायचं आहे तिथे त्यांनी असं वर्णन केलंय की उमललेल्या लाल कमळाच्या फुलांनी त्याच्यामध्ये सगळी सजावट केलेली आहे आणि इतकी सुंदर सजावट त्याच्यामध्ये त्या विमानामध्ये ती जाते, ती पाहते आणि मग दीर्घ कालपर्यंत कुबेराच्या प्रमाणे जो मेरू पर्वत आहे, आता आपण जेव्हा उद्या किंवा परवा बघू विषय, सगळी सृष्टी जी आहे हे संबंध ब्रह्मांड त्याचा जो आस आहे त्याच्यामध्ये मध्यावर मेरू पर्वत आहे. त्या मेरू पर्वताच्या भोवती फार उंचपर्यंत देवदेवता विहार करतात. तर ती असाच विहार कर्दम ऋषींच्या बरोबर
त्या सर्व विहार भूमींमध्ये, त्या लोकपालांच्या भूमींमध्ये, कुबेराच्या नगरींमध्ये, स्वर्गामध्ये, आणि तिने एक पाहिलं की आपण कुठेही फिरत असलो तरी सुद्धा स्वर्गामधून भगवंताच्या चरणापासून जो गंगा नदीचा प्रवाह, जो प्रपात आहे, त्याचा जो अखंड नाद आहे तो आपल्याला कुठेही असलं तरी ऐकू येतो. आणि तिला मोठा आनंद झाला. तो मंगलध्वनी तिच्या कानावर सतत पडत होता. अशा प्रकारे म्हणाले, अत्यंत प्राणहून प्रिय असणाऱ्या अशा त्या देवहूतीला आपला प्रपंच इतका काही सुखाचा वाटत होता. आणि ती उत्तम प्रकारे उत्तम उद्यानांमधनं विहार करते. आणि कर्दम ऋषींचा अधिकार एवढा आहे की त्यांनी तिला कुठलाही सुखाचा उपभोग द्यायला शिल्लक ठेवलं नाही. मानस सरोवरावरती तिने दीर्घकाल विहार केला ऋषींच्या बरोबर, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे भागवतानी, की मानस सरोवरावरती सुद्धा इतका काळ राहणं आणि त्याच्यावर विहार करता येणं, हेही आजही आपण पाहिलं तरी आपल्याला कळतं किती अशक्य कोटीतल्या या सर्व गोष्टी आहेत. यानंतर देवहूती त्यांच्याबरोबर राहिली. देवहूतीच्या 9 कन्या तिला झाल्या. आणि आता देवहूतीनी त्या 9 कन्यांचा विवाह किंवा आता आपला प्रपंच पुढे जावा, आता यांच्याकरता योग्य तो वर शोधावा. कारण मोठ्या झाल्या मुली. आता आपण काही कथेवर तिथेच थांबलो नाही, पुढे आलो. आता त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आता कन्या मोठ्या झालेल्या आहेत, आता माझं कर्तव्य काही प्रपंचामध्ये उरलंय का? तेव्हा देवहूतीने सांगितलं, असं कसं होईल, या कन्यांना योग्य त्या प्रकाराने त्यांचा विवाह करून देणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळे योग्य असा वर शोधावा. आणि एक गोष्ट आहे की ह्या मुली जेव्हा त्यांच्या घरी निघून जातील तेव्हा माझा जन्ममरण रूप असणारा जो प्रपंचातला शोक आहे तो दूर करण्याकरता कुणीतरी माझ्या बरोबर असावं. कारण आपण इथून निघून जाल त्यावेळी आपल्या अत्युच्च प्रभावाला मी न जाणल्यामुळे आत्तापर्यंत मी विचार कुठल्याच प्रकाराने केला नाही. पण आता मला कळतं आहे की माझं जीवन जर पुढे न्यायचं तर माझ्याबरोबर कुणीतरी पाहिजे. म्हणाले, सत्पुरुषांच्या बरोबर राहून सुद्धा मी प्रपंचामध्येच आसक्त राहिले. माझं जीवनामध्ये एक सामान्य स्त्री म्हणून माझं चुकतच गेलं. पण म्हणाले, मी भगवंताच्या मायेत पूर्णपणे फसलेली स्त्री आहे. आपल्यासारख्यांनी मला मुक्ती प्रदान करण्याचा एक संधी किंवा एक अधिकार माझ्या ठिकाणी निर्माण करून द्यावा आणि मला संसार बंधनातून केव्हा तरी सोडवावं. अशा प्रकारे फार सुंदर आणि आपल्या मनातलं जे काही आहे ते तिने प्रकट केलं वाणीनी आणि कर्दम ऋषींच्या पुढे सांगितलं. तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले, हे राजकन्ये, तू उत्तम प्रकाराने तुझं मनोगत माझ्याकडे व्यक्त केलं आहेस. तू ह्या कशाबद्दलही खेद करू नकोस, कारण अविनाशी भगवान विष्णू साक्षात तुला पुत्र म्हणून लाभणार आहेत आणि लवकरच्याच काळामध्ये हे घडेल. तू भगवंताची आराधना करत राहा. त्याप्रमाणे कर्दम ऋषींच्या घरी भगवंतांनी जन्म घेतला. त्यांचं नाव कपिल महामुनी आणि कपिलाच्या रूपाने त्यांचा जन्म झाला. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम्. 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 नारायण तव दासोहम्. नारायण तव दासोहम्. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यांच्या घरामध्ये जेव्हा कपिल महामुनींचं प्राकट्य झालं त्यावेळी सरस्वती नदीने वेढलेल्या त्या बिंदू सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या त्या कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये सर्व देवदेवता अवतीर्ण झाल्या. स्वतः ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव म्हणाले, हे कर्दमा, तू माझं म्हणणं ऐकलंस
आणि त्याप्रमाणे तुझ्या घरामध्ये आता भगवंतांनी प्राकट्य केलेलं आहे. भगवंत ह्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. कपिल महामुनींच्या रूपाने भगवंतांनी आपला अंश अवतार त्यासहित कला अवतार घेतलेला आहे. आणि हे वत्सा तू सुसंस्कृत आहेत. तुझ्या ह्या कन्यांच्या करता योग्य अशा मरीची आदी ऋषींची योजना कर, त्यांचा विवाह करून दे. आणि कपिलाच्या रूपाने भगवान श्री नारायण आपल्याकडे अवतीर्ण झालेले आहेत. मी हे ओळखलंय. आणि अत्यंत देखणं असं रूप आहे हे राजकुमारी. तुला साक्षात भगवंताचा जो सहवास मिळाला आहे, हे जे भाग्य मिळालेलं आहे, हे मोठं विलक्षण आहे. ते ह्या पृथ्वी तलावरती कपिल नावाने प्रसिद्ध होतील. आणि त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की अशा प्रकारे नारद आदींच्याशी वार्तालाप करून कर्दमांशी बोलून हे ब्रह्मदेव निघून गेले. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्दम ऋषींनी आपल्या कन्यांचे विवाह केले. त्यांच्या नियोजित पतींचा इथे उल्लेख आलेला आहे. त्या सगळ्याचं वाचन करण्याचं काय आपल्याला कारण नाही. म्हणाले मी आता ह्या कर्तव्यातून मुक्त झालो. भगवंता तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी येऊन तुझ्याशी बोलावं अशी माझी इच्छा आहे. कारण म्हणाले आम्ही प्रपंचामध्ये अडकलेली माणसं आणि आमच्या घरामध्ये तू अवतीर्ण व्हावंस. तुझी अवज्ञा आम्ही करतो, कधी विचार करतो, कधी करत नाही. तरी सुद्धा आमच्याकडनं झालेल्या सगळ्या चुका सांभाळून तू मात्र आम्हाला सोडत नाहीस. तुझं हे जे भगवान रूप आहे, ऐश्वर्य, वैराग्य, औदार्य, यशस्वी आणि वैराग्य या सगळ्यांनी युक्त असणारं हे जे तुझं षडगुण ऐश्वर्य आहे, त्या ऐश्वर्यासहित तू प्रकट झाला असशील. त्या सर्व ऐश्वर्यांच्या सहित तू मला दर्शन दिलेलं मी ते पाहिलेलं आहे. तुझं रूप मी अनुभवलेलं आहे. आता आज तू पुत्ररूपाने अवतरलास. मी तिन्ही ऋणातून मुक्त झालो. देवऋणातून मुक्त झालो, ऋषी ऋणातून मुक्त झालो आणि पितृऋणातून, ब्रह्मदेवांच्याही ऋणातून मी मुक्त झालो. माझे आता सगळे मनोरथ पूर्ण झालेले आहेत. माझी इच्छा आहे आता संन्यास आश्रम मी ग्रहण करावा. मी आता शोकरहित होऊन त्या पृथ्वी तलावरती विहार करेन. आपण सगळ्या प्रजेचे स्वामी आहात. म्हणाले म्हणून मी आपली आज्ञा मागतो. आपली आज्ञा घेऊन मी संन्यास दीक्षा घेतो. भगवंत म्हणाले की अहो वैदिक आणि लौकिक अशा सगळ्या कर्मांच्या करता या जगात मीच प्रमाण आहे ना. आणि आपल्या बुद्धीमध्ये बुद्धियोगम ददाम्यहम, आपल्या मनामध्ये कोणताही विचार यावा आणि तो निष्कर्षाप्रत जावा याकरता कारणीभूत कोण? मीच आहे ना. आणि म्हणून म्हणाले आपल्याला ज्या आत्मदर्शनाची ओढ आहे त्याकरता तू निश्चित जाऊ शकतोस. तुला दिलेलं आश्वासन मी पूर्ण केलंय. जे आश्वासन मी ब्रह्मदेवाला दिलं होतं आणि जे तुझ्यातून मला निभवायचं होतं. अशा प्रकारे कपिल महामुनींनी आत्मज्ञानासाठी माझा जन्म आहे हे सांगितलं. ते म्हणाले मी आलेलो आहे तो केवळ लोकांना आत्मज्ञान देण्याकरता आहे. जो योग लुप्त झाला आहे त्याला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्याकरता आहे. एवढंच हे शरीर धारण करण्याचं प्रयोजन आहे. असं म्हणून त्यांनी मी स्वयंप्रकाश आहे, सर्व जीवांच्या हृदयामध्ये मी निवास करू नये आणि त्यामुळे विशुद्ध बुद्धीने अंतःकरणामध्ये माझा स्वीकार करून मला ठेवून तू इथून निघून जा आणि माझ्या स्मरणामध्ये राहा. माता देवहूतीला सुद्धा तुला मी आत्ता ज्ञान दिलं, उपदेश केला. आता तुझं जीवन तुझ्या संन्यासाश्रमामध्ये कृतार्थ होईल. देवहूतीला सुद्धा मी उपदेश करीन आणि तिचंही जीवन मी कृतार्थ करीन. त्यामुळे माझी माताही आत्मज्ञानाने युक्त होईल. अशा प्रकारे आपल्या वडिलांना आश्वासन दिलं आणि स्वतः कर्दम ऋषी त्यांच्या समोर निघून गेले आणि त्यांनी आपल्या समबुद्धीनी सबंध विश्वाकडे पाहावं. ह्या भूमिकेतून येणारी जी स्थिती आहे, समत्वम योग उच्यते, त्या स्थितीला ते प्राप्त झाले आणि कर्दमानी भगवंताचं पद प्राप्त करून घेतलं. त्यांच्याकरता वर्णन करताना इथे भागवतानी म्हटलं इच्छाद्वेष विहीनेन सर्वत्र समचेतसा, सर्व समभावानी पाहणारे भगवत भक्ती युक्तेन, भगवंताच्या भक्तीने युक्त होऊन प्राप्ता भागवती गती, ही भागवत धर्मानी सांगितलेली जी गती आहे त्या गतीला त्यांनी प्राप्त करून घेतलं. आता देवहूतीने जसा कपिल महामुनी मोठा होऊ लागला तो मोठा झाला. मोठा झाल्यानंतरही त्यांनी बघितलं
की आपले वडील जे आहेत ते निघून गेले आहेत, माझी माता एकटी आहे, माझ्या मातेला बरं वाटावं म्हणून मी तिच्याबरोबर राहावं म्हणून कपिल महामुनी तिच्याबरोबर राहतात. आणि ती म्हणते की मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी एक सामान्य स्त्री आहे, एक प्रापंचिक गृहिणी आहे आणि ह्या सर्व प्रपंचाच्या आसक्तीमध्ये अडकलेली आहे. मला बाकी कशातही रुची नाही असं मला आता कळतं की एवढा सर्व काळ मी फक्त प्रपंच केला. पण म्हणाले ही प्रपंचातली आसक्ती सुद्धा निर्माण करणारे आपणच आहात. आपण कपिल महामुनी आहात, आपण श्रेष्ठ आहात, आपण साक्षात भगवंत आहात. म्हणाले म्हणून आता हा माझा जो महामोह आहे प्रपंचाकरताचा तो आपणच नष्ट करा. भगवान कपिल म्हणाले, हे माते, म्हणाले तुला जो योग मी सांगणार आहे तो योग जो आहे तो केवळ अवस्था प्राप्त करून देणारा, ज्याच्यामध्ये सुख आणि दुःख हे साम्यावस्थेला येतं, त्या योगाचं वर्णन सर्व अंगांनी मी तुला संपन्न करून सांगतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच मनुष्याच्या बंधनाला किंवा मुक्ततेला कारण असतं. म्हणाले ज्यावेळी लोभ आदी विकारांमध्ये अडकून पडतं त्यावेळी बंधनात असतं आणि ज्यावेळी ह्या बंधनांपासून किंवा लोभ आदींच्या पासून दूर होतं त्यावेळी ते मुक्ततेला जातं. पण मुक्ततेला जातं तरी सुद्धा काहीतरी सुखाची अपेक्षा करतं. बंधनात असतं तेव्हा काहीतरी दुःखात पडतं. हे सुखही नको आणि हे दुःखही नको. मग अवस्था कोणती पाहिजे तर म्हणाले केवल अवस्था. ती केवल अवस्था प्राप्त व्हावी हे सांख्य योगाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून म्हणाले ह्या सांख्य योगाचा मी तुझ्या ठिकाणी उपदेश करतो. आणि म्हणून ते सांगतात की जीव जो आहे तो ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे ज्या ठिकाणी आहे तिन्ही गोष्टी त्या प्रकृतीच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन अद्वितीय अशा भेदरहित स्वयंप्रकाशित असणाऱ्या अशा त्या सूक्ष्म अखंड परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करायचा आहे तेव्हा प्रकृती ही हीन आहे, ती निकृष्ट आहे, ती दुय्यम आहे. ज्या बुद्धीने त्याला त्याच्याकडे पाहायचं असेल त्यांनी पाहावं, प्रकृतीला दूर करावं आणि त्यांनी परमात्म्याशी एकरूप व्हावं. त्यामुळे योग मार्गाने भगवंताकडे जाणारे, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करणारे जे आहेत त्यांना हरिभक्तीसारखं दुसरं साधन नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आसक्तीला जर विवेकाची जोड दिली तर आत्म्याचं अतूट असं जे बंधन आहे ते बंधन सुटतं. पण म्हणाले ही जी आसक्ती तुला आज दुःखद वाटते आहे की तू ह्या आसक्तीत अडकलेली आहेस, ही प्रपंचाविषयी म्हणून दुःखद वाटते. पण महात्म्यांच्या विषयी धरलीस तर म्हणाले तुला ही आसक्ती नाही, ही तुला मोक्षाचं उघडलेलं दार आहे असं समज. की ज्यावेळी तुला वाटेल की सत्संग मला मिळावा, त्यांचा सहवास मला प्राप्त व्हावा, तर म्हणाले तुला एक सांगतो की तुझी भूमिका कशी असावी जगताना. जे लोक महान दयाळू आहेत, सहनशील आहेत, हितेच्छू आहेत, कुणाच्याही हिताचा विचार करणारे आहेत, कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना ठेवणारे नाही आहेत, सरळ स्वभावाचे असे सत्पुरुष, त्यांचा सन्मान कर, त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न कर आणि आपले सगळे सगळे सोयरे कुटुंब, आपली स्थावर जंगम मालमत्ता, तुझ्या मनाच्या अनेक भावांना दूर कर, सगळे भाव दूर करून टाक आणि माझ्याच ठिकाणी तुझं चित्त लाव. ह्या संसारातले निरनिराळे ताप या सुखदुःखाच्या तुला पलीकडे नेतील. त्याच्याकरता प्राथमिक पातळीवर तुला मी सांगतो आहे तो साधू संघ आहे, तो तू साधूंचा संघ कर. आणि असा सर्व संघ परित्याग केलेले जेव्हा साधू असतील किंवा असे तुला दिसतील किंवा त्यांच्याकडे वैराग्याचं प्राकट्य दिसेल तेव्हाच समज की हे खरे साधू आहेत. नाहीतर 7 स्टार आश्रमामध्ये राहणारा साधू नाही. साधूला यातलं काहीच लागत नाही. सर्व संघाचा परित्याग झाल्याशिवाय तो साधू होत नाही. तिथे राहणारा महंत असतो, तो समाजाला उपयुक्त असतो, तो समाजाकरता कार्य करतो. पण साधू तो नव्हे, संत तो नव्हे. आणि म्हणून म्हणाले त्या संताला ओळख. आणि ते म्हणतात त्यांच्या सहवासामध्ये राहा. दुसरं असं की ते इतके निर्मळ मनाचे असतात की त्यांच्या ठिकाणी भगवंताच्या कथेचं प्राकट्य झाल्याशिवाय राहत नाही. कारण भगवत कथेमध्ये त्यांचं मन इतकं रमलेलं असतं की एक लक्षात ठेव माते, तुला जर खरंच ज्ञान पाहिजे,
तुला जर खरीच भक्ती पाहिजे आहे तर म्हणाले एकच कर की ह्या सत्पुरुषांच्या सहवासात कथा ऐक, त्याशिवाय अंतःकरणात भक्ती प्रकट होणार नाही. ती भक्ती सुद्धा प्राप्त व्हायला त्या योग्यतेचा वैराग्यशील ज्ञानी सत्पुरुष पाहिजे, तरच तुला ते मिळेल. आणि म्हणून माते, तू हे एवढं लक्षात ठेव, कथेचं श्रवण कर, श्रद्धेने कर, प्रेमाने कर, मोक्षाच्या अपेक्षेने सुद्धा करू नकोस. फक्त भक्ती अंतःकरणात उदित व्हावी याकरता कर. म्हणाले भगवंताच्या अनेक लीलांचं श्रवण कर, भगवंतांच्या लीला तुझ्या अंतःकरणात ठेव. भगवंताची लीला जर तुझ्या अंतःकरणात राहिली ना तर तुझ्या ठिकाणी वैराग्यच उत्पन्न होईल. काय माझं आहे? काहीच नाहीये. ही सगळी जर भगवंताची लीला आहे तर मी माझं मी कशा करता करतो? हे का? म्हणाले हा प्रश्न तुझ्या मनात जर उत्पन्न झाला ना, आणि ती लीला श्रवण केल्यावर होईलच, आणि तुझ्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा उद्भव होईल, वैराग्य प्रकट होईल. म्हणाले ह्या उत्पन्न झालेल्या वैराग्याने तुझ्या अंतःकरणातली जी भक्ती आहे ती भक्ती लौकिक आणि पारलौकिक सगळ्या सुखांच्या बाबतीमध्ये तुला निरीच्छ करून टाकेल, निष्काम करून सोडेल. आणि म्हणाले मनुष्य या योगाच्या माध्यमामधून भक्तिप्रधान सरळ मार्गाने भगवंतापर्यंत जाऊन पोचेल. म्हणून भागवत धर्म सांगतो की ज्ञान, योग, वैराग्य या सगळ्यांनी युक्त जेव्हा भक्ती होते तेव्हाच ती परमेश्वरापर्यंत नेते, अन्यथा मनुष्य परमेश्वरापर्यंत पोचत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या प्रकृतीच्या पासून निर्माण झालेले जे गुण आहेत किंवा जे विषय आहेत, शब्दादी विषय आहेत, ते सर्व विषय वैराग्ययुक्त ज्ञानाने, योगामुळे आणि माझ्या दृढ भक्तीमुळेच तुला अंतरात्मा असलेल्या मला जेव्हा तू या मनुष्य देहामध्ये त्या सर्वांचा अवलंब करून जे प्राकृतिक विषय ते टाकून देशील तेव्हाच भक्तीचा उदय होईल. आता अशा ती म्हणते या अशा भक्तीचं स्वरूप काय? म्हणाली मी सामान्य स्त्री आहे. ती म्हणते की मंदबुद्धीची स्त्री आहे असं तिने तिचं वर्णन केलंय. सुखम बुद्धेयम दुर्बोधम योषा भवदनुग्रहात तदे तन्मे विजानीहिम यथाहम मंदधी हरी. मी मंदधी, माझी बुद्धी मंद आहे, अशा माझ्या बंद बुद्धीच्या तुझ्या मातेला तू काहीतरी मला समजेल अशा शब्दात उपदेश कर. कपिलांच्या हृदयामध्ये प्रेम दाटून आलं. म्हणाले माझ्या मातेला, प्रापंचिक सामान्य स्त्री आहे बिचारी, पण तिच्या मनामध्ये सुद्धा भगवत भक्ती हा विचार, आध्यात्मिक विचार, प्रपंचाचं बंधन सोडण्याचा विचार निर्माण झाला आहे. म्हणाले मी तुला या ठिकाणी भक्ती, योग आणि सांख्यशास्त्र याचा म्हणाले मी तुला उपदेश केला आहे. आता म्हणाले तुला भक्ती सांगतो, भक्ती कशी आहे? म्हणाले माझ्या चरण सेवेमध्येच ज्यांना प्रेम आहे असे माझे अनेक भक्त आहेत. म्हणाले माझ्या उत्तम अशा रूपाचं, माझ्या सगुण अशा मूर्तीचं किंवा माझ्या सगुण अशा तुला आवडणाऱ्या कोणत्याही प्रकट झालेल्या गुणांचं म्हणजे माझ्या लीलांचं तुझ्या अंतःकरणामध्ये जर का त्याचं सारखं स्मरण व्हायला लागलं तर म्हणाले काय होईल? तुझ्या मनात इच्छाही नसताना अंतःकरणात आपोआप भक्ती प्रकट होते. म्हणजे तुझी अशी इच्छा नाही की आता भगवंत आता माझ्या मनात भक्ती प्रकट कर. तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं की सर्व कळा शिकवणी येते पण प्रेम कळा शिकवणी नाहीये. प्रेम उत्पन्न व्हावं लागतं. त्यामुळे तू कधीच अपेक्षा करणार नाहीस की माझ्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न व्हावं, पण म्हणाले आपोआप तुझ्या अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्नच होईल, जी निष्काम भक्ती आहे, जी शुद्ध भक्ती आहे, जी भागवत धर्माला अपेक्षित भक्ती आहे. म्हणाले अविद्येची निवृत्ती झाली की म्हणाले हे जे सत्य लोकापर्यंत माझे हे जे माझ्या मायेमुळे जे भ्रमलेले आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या तरी सुखाची अपेक्षा ठेवणारे आहेत, असे जे भोगामध्ये, भोग म्हणता येणार नाही पण तरीही ब्रह्मलोकात, काल आपण बघितलं ना की ते श्रेष्ठ महात्मे ब्रह्मलोकामध्ये जाऊन राहतात आणि मग नंतर भगवंताच्या त्या प्रलयाच्या काळामध्ये त्यांच्या देहामध्ये प्रविष्ट होतात. पण म्हणाले ही भक्ती प्राप्त झाल्यानंतर ना अष्टसिद्धी, ना वैकुंठ, ना कोणत्या प्रेमाची, ना कोणत्या कुठल्याही प्रकारच्या भावभावनांची अपेक्षाच उरत नाही. तो केवल अवस्थेला जाऊन पोचतो, जी केवल अवस्था साक्षात ब्रह्म आहे, साक्षात परमात्मा आहे.
आणि म्हणून म्हणाले, माते या सर्व ज्या विभूती आहेत तो काहीच अपेक्षा करत नाही, पण तरी सुद्धा त्याला हे सर्व मिळतं. केव्हा मिळतं आणि कुठे मिळतं? म्हणाले, त्याला तो वैकुंठ लोकही मिळतो, त्याला योगाने मिळणारी सुखही मिळतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धीही मिळतात. पण त्या कुठे मिळतात? आपोआप मिळतात. त्याला त्या लोकात भगवंत नेतो, तो भगवंत दाखवतो. आणि म्हणून जे कर्दम ऋषींनी देवहूतीला सांगितलं की देवहूती, मला योगाच्या सिद्धी मिळालेल्या नाहीत, मला विभूती मिळाल्या आहेत. तर कपिल महामुनी आपल्या मातेला सांगतात की जे मिळणार आहे ना ते असं आहे की त्या विभूती आहेत आणि त्या विभूती त्या महात्म्याला प्राप्त होतात. त्यामुळे ज्यांना मीच एक पुत्र आहे, मीच एक त्यांचा सखा आहे, मीच माता आहे, मीच पिता आहे, असा सर्व आश्रय सोडून, काल आपण भागवताच्या दशगुणातला शेवटचा आश्रय पाहिला की तुझ्याशिवाय अन्य आश्रय नाहीच. अन्य आश्रयांचा त्याग करून जो माझ्यापर्यंत येऊन पोचतो तो म्हणाले मला प्राप्तच झालेला असतो. आणि त्यामुळे मी तुला सांगतो की ह्या सर्व योगी जनांना म्हणाले काय प्राप्त होतं, तर त्यांना भक्ती योगाच्या द्वारे शांतता प्राप्त होते आणि माझ्या निर्भय चरणांचा अविरत आश्रय मिळतो. ते पूर्णपणाने माझ्या चरणाशी येऊन लीन झालेले असतात, नुसते लीन नसतात, त्यांचा अक्षय वास तिथे होतो. श्रीराम जय राम मनमोहना, 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 श्रीराम जय राम मनमोहना. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते म्हणाले आता ज्ञानाने तू काय समजून घ्यावंस, तुला एक गोष्ट सांगतो की म्हणाले आपलं कर्म आहे, आपण म्हणतो ते बाधक होतं. आता या जन्मात मी कर्म करतो, पुन्हा त्या कर्माचे संस्कार येतात, ते संस्कार संपवण्याकरता पुढचा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा त्या जन्मामध्ये नवीन संस्कार, नवीन वासना, हे चक्र अव्याहतपणे जन्म मृत्यूचं चालत राहतं. पण माते तुला सोप्या शब्दात सांगतो की लाकूड आहे, लाकडामधून अग्नी प्रदीप्त होतो आणि प्रदीप्त झालेला जो अग्नी आहे त्या अग्नीमध्ये ते लाकूड स्वतःच जळून जातं. म्हणाले जो अग्नी प्रकट करतो तोच त्या अग्नीमध्ये जळतो. तसंच आहे म्हणाले माते, एक लक्षात ठेव की तू जे कर्म करतेस ते कर्म भगवत शरण वृत्तीने, भगवत अर्पण वृत्तीने करत राहिलीस तर ते कर्म संपूनच जाणार, नष्टच होणार आहे. त्याच्याच ठिकाणी त्या कर्माचा हिशेब संपून जाणार आहे. म्हणाले असं नाही आहे की मी तुला आत्तापर्यंत तू विचारलंस म्हणून जो योग आणि जी भक्ती सांगितली किंवा ज्या योगाचा मी तुझ्याकडे खुलासा केला त्याचं कारण असं की हा जो योग ते सांगताहेत की जो सुखदुःखाला साम्यावस्थेला आणतो आणि केवल स्थिती देतो, हा जो सांख्य योग आहे तो भगवंतानी इथे सेश्वर सांख्यवादानी मांडलाय. ह्या भागवत धर्मामध्ये ही ज्ञानाची जी भूमिका मांडली आहे भगवद्गीतेत मांडलेल्या सेश्वर सांख्यांच्या भूमिकेच्या पुष्कळ जवळ जात असली तरी सुद्धा इथे भगवत शरणता आणि शुद्ध भक्ती हे त्याचं पहिलं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावरती ही भक्ती आहे. म्हणून ते सांगतात मी तुला एक भूमिका सांगितली खरी, पण आता तुला सांगतो की माझी एकाच मार्गाने भगवत प्राप्ती होते अशी भूमिका नाही आहे. त्यामुळे जर अंतःकरण शुद्ध होत चाललं
आणि निष्काम भावाने कर्म करत राहिलो आणि आमचं कर्म संपत चाललं तर म्हणाले अंतःकरण शुद्ध होतं. त्याच्यामुळे पुष्कळ काळपर्यंत जर नुसती भगवत कथा श्रवण करत राहिलो तरी सुद्धा म्हणाले माझी तीव्र भक्ती प्राप्त होते. म्हणाले तत्व साक्षात्कार करणाऱ्या ज्ञानी माणसाला सुद्धा माझी भक्ती प्राप्त होते. प्रबळ वैराग्यानी सुद्धा माझी भक्ती प्राप्त होते. व्रत नियमाधिकांनी सुद्धा माझी भक्ती प्राप्त होते. ध्यानाभ्यासानी सुद्धा माझी भक्ती प्राप्त होते. म्हणाले असे अनेक साधन मार्ग आहेत. साधना नाम अनेकता हे या तत्वाचं किंवा या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की ते तत्व प्राप्त करण्याकरता एकच साधन नाहीये, अनेक साधन आहेत. कोणत्याही साधनाने त्याला प्राप्त करून घेता येईल. म्हणून म्हणाले की हे सगळं प्राप्त झालं की सगळ्या उपभोगांच्या विषयीचं वैराग्य आणि मनुष्य ह्या संपूर्ण जीवनाच्या चक्रामधून त्याच्या लिंगदेहांच्या सहित नष्ट होऊन तो माझ्या मंगलमय पदाला येऊन पोचतो. हा विषय सांगताना आता तुला प्रत्यक्ष आचरण करण्याचा उपदेश मी तुला थोडक्यात सांगतो. म्हणाले की अष्टांग योग हा त्याच्याकरता साधन करण्यासाठी विषय आहे. भागवतामधल्या अष्टांग योगामधले यम आणि नियम हे पतंजलींच्या यमनियमांपेक्षा वेगळे आहे. तिथे अहिंसा सत्य असते, अपरिग्रह ब्रह्मचर्य यम आहे आणि नियम शौच संतोष स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हा नियम आहे. आणि ह्या दोघांच्या साह्याने आपण आपल्या चित्ताला शुद्ध करावं अशी तिकडे धारणा आहे. भागवतात धारणा काय त्यांनी सांगितलं की शास्त्रांनी सांगितलेल्या धर्माचं यथाशक्ती पालन, शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग, प्रारब्धानुसार जे मिळेल त्यात संतुष्ट राहणं, आत्मज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहणं, विषय वासना वाढवणाऱ्या कर्मांपासून दूर राहणं, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावरती प्रेम करणं, पवित्र आणि परिमित आहार घेणं, नेहमी एकांतात आणि निर्भय अशा स्थानी राहणं, मन वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणं, सत्य बोलणं, चोरी न करणं आणि आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणं, तपश्चर्या करणं, अंतर्बाह्य पवित्र राहणं, शास्त्रांचं अध्ययन करणं, भगवंताचं पूजन करणं, मौन पाळणं, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणं, हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि मनाच्या साह्याने इंद्रियांना एकाग्र करण्याचा प्रयत्न करणं आणि चित्तामध्ये भगवंतांच्या लीलांचं सातत्याने स्मरण करणं. व्रत दान आदी गोष्टींची थोडी चर्चा केली आहे, पण त्यांनी आता प्रत्यक्ष कसा क्रियायोग करावा, कारण पतंजलींचं एक सूत्र घेतलं, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. हा क्रियायोग म्हणाले पहिल्यांदा आसनाने सुरुवात करा, आसन जय मिळवावा. आसन जय मिळवण्यामध्ये साधारण भूमिका अशी आहे की आसनाचा जय हा एक आसन कोणतंही जे आम्हाला योग्य वाटेल आणि जी साधनेकरता योग्य मानलेली आहेत. म्हणजे असं उगाच नटराजासन करून 2 तास केले असं नाही. साधनेला उपयुक्त असणारं पद्मासन आहे, स्वस्तिकासन आहे, सहजासन आहे, अशा प्रकारची जी आसनं आहेत किंवा वज्रासन आहे, यासारखी जी आसनं आहेत, ह्या आसनांच्या पैकी एखाद्या आसनाचा जय करावा. म्हणजे त्या आसनामध्ये आपल्याला 2-2.5 तास सहज बसता आलं पाहिजे. जेव्हा त्या आसनामध्ये आम्ही 2.5 तास बसू शकू तेव्हा त्या आसनाचा जय झाला. एका आसनाचा जय झाला की मग पुष्कळ गोष्टी त्याच्यामधून लाभतात. आरोग्य लाभतं, मनाची एकाग्रता लाभते, बुद्धीच्या ठिकाणी विवेक वर्धिष्णू होतो वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टींचा लाभ होतो. म्हणून इथे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की पहिल्यांदा आसन जय साधावा, मग प्राणायाम करावा. प्राणायामामध्ये अर्थात पूरक, कुंभक आणि रेचक, पण कुंभक प्राणायाम कधीच कुणी आपल्या मनाने करू नये. कारण कुंभक प्राणायामामध्ये जो कुंभक केला जातो, अंतर असो की बाह्य असो, या कुंभकामध्ये उच्छ्वासात किंवा आत कुठेही कार्बन डायऑक्साईड, आमच्याकडे जो कर्बोद्विल प्राणिल वायू आहे, तो शरीरामध्ये किंवा शरीराच्या बाहेर तो किती राहावा घरून पूर्ण बाहेर टाकला आणि बाह्य कुंभक केला तरी सुद्धा शरीर विना कार्बन डायऑक्साईडचं पण जगू शकत नाही. तुम्ही जसा सारखा टाकत राहिला तरी चालत नाही.
आणि कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये अधिक ठेवलात तरी मेंदूपर्यंतच्या सर्व क्रिया शिथिल होत जातात. त्याच्यामध्ये विष जो भाग आहे त्याचा टॉक्सिन्स ज्याला म्हणतो, ज्याला विषद्रव्य म्हणतो, ती विषद्रव्य रक्तात मिसळतात, मेंदूपर्यंत जातात. म्हणून प्राणायामामध्ये सर्वात सोपा नाडी शोधन प्राणायाम करावा, ज्याच्यामध्ये कुंभकाचा फारसा अंतर्भाव नाही. आणि त्यांनी पुढे म्हटलंय की जो योगी प्राणवायूला जिंकतो, ते जिंकण्याचे मार्ग जीवनात जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील. पण नाडी शोधन प्राणायामाने चित्ताची शुद्धी, देहाची शुद्धी, देहाचं आरोग्य, मनाची शुद्धी, बुद्धीची विवेकशीलता निश्चित वाढत जाते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आवश्यक आहे. आज तर आता म्हणजे मूळ विषय नसताना सुद्धा आपण थोडं बोलतोय की आज तर ह्या इतक्या प्रदूषणाच्या काळामध्ये सामान्य जीवन जगण्याकरता सुद्धा आपल्याला प्राणायामाला पर्याय नाहीये. वास्तविक पाहता आसन प्राणायामाला पर्याय नाहीये, कारण आसनाने टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर जातात, विषद्रव्य शरीराच्या बाहेर जातात. दुसऱ्या कोणत्याही व्यायामाने विषद्रव्य बाहेर निघत नाहीत. आसन आणि प्राणायामाने शरीरातली विषद्रव्य बाहेर जातात. आणि म्हणून आसन प्राणायामाचा अभ्यास आज मोदींनी जो तो विषय धरून ठेवून आज जगभरामध्ये 197 देशांनी त्याला अनुमोदन देऊन आज जगामध्ये त्या योगाचं एक सँक्शन, एक शिक्कामोर्तब आपल्याला मिळालंय. त्याचं कारण आहे आजच्या जगामध्ये अत्यंत आवश्यक आहे. जी फायटिंग पॉवर आहे, आम्हाला आमच्या रोगांची जी प्रतिकार शक्ती आहे ती जर वाढवायची आणि शरीर जर चांगलं चालवत ठेवायचं आहे तर आम्हाला हे केलंच पाहिजे. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलं की प्राणायामामुळे काय काय होतं म्हणाले. आता त्यांनी सांगितलेले दोष आपण बघूया. वात पित्त यांचे दोष आहेत ते दूर होतात. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की ह्यामध्ये धारणा, आम्ही जर थोडेसे एका गोष्टीवरती मन एकाग्र करून जर बसू लागलो तर म्हणाले आपण पाप आपलं दूर होतं. त्याचं कारण असं की आसन प्राणायामानंतर येणारी धारणा आहे. आपण अष्टांग योगाचा अगदी थोडक्यात विचार करू. आसन प्राणायामाच्या पुढे आलो तर प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचे आवश्यक असणारे ते विषय त्यापासून मनाला थोडं मागे करणं, त्याच्यापासून मनाला मुरडून हृदयामध्ये आपल्या मनाला ठेवणं. तर हा जो प्रत्याहार आहे, हा प्रत्याहार माणसाच्या ठिकाणी एक संयम निर्माण करतो, एकाग्रता निर्माण करतो. त्यानंतरची धारणा आहे. धारणा जी आहे ती देशबंध चित्तस्य धारणा, चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवणे. आणि म्हणून आपण जर आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी बांधूनच ठेवलं तर, आता या ठिकाणी पुढे विचार करण्याच्या आधी इथेच आपण विचार करू की कपिल महामुनींनी मातेला उपदेश करताना जे सांगितलं त्यामध्ये ते जी भक्तीची संकल्पना सांगितली, त्या भक्तीच्या संकल्पनेमध्ये भक्तीत जी धारणा धरावी त्या धारणेचं स्वरूप असं आपल्याला विचारात घेता येईल की आम्ही इथे पृथ्वी तलावर आहोत, इथे आम्ही भक्ती करतो. कुठे आमच्या घरात कृष्णाची मूर्ती आहे, कुठे आपलं मंदिर आहे, आपलं काही आराध्य दैवत आहे, तिथे आपण जातो, तिथे काही अभिषेक पूजा त्यांचं काही स्तोत्र मंत्र पठण आदी करतो. याच्याच बरोबर जर भक्तीमध्ये धारणेचा अभ्यास करायचा आहे की मनाच्या ठिकाणी असणाऱ्या पापांची निवृत्ती करायची, काय करावं? अगदी भागवताच्या आधाराने आपण इथे सगळा व्यवहार असाच करत असावा. या पृथ्वी तलावरचे आपले व्यवहार असेच चालावेत. पण हे व्यवहार चालत असताना आपलं अंतःकरण मात्र इथून उचलून वैकुंठात नेऊन ठेवावं. आपल्या अंतःकरणाला इथे ठेवू नये. या लौकिक स्थानावरती प्राप्ती भक्तीची जी होईल आणि अंतःकरण त्या वैकुंठात नेऊन ठेवलं तर जी होईल तिथे असावं. काय चाललं असेल आज वैकुंठामध्ये भगवंताच्या बरोबर हे सगळे आचार्य ज्या लीला करत असतील, काय करत असतील? आज कोणत्या लीलेचा त्यांना आनंद असेल? काय कालिया मर्दनाचा आनंद असेल का? त्यांना तिथे गोपांच्या बरोबर गोवर्धनाचा आनंद असेल का? भगवंताच्या बरोबर भजनाचा आनंद असेल? जो असेल तो. आपल्या मनाला जर अशा एका स्थानावरती जर बांधून ठेवलं तर मनामध्ये पापाचा विचार शिल्लक राहत. आणि ते म्हणतात धारणा जी आहे ती आमच्या पापाची निवृत्ती करणारी आहे. आणि त्यामुळे कपिल महामुनींनी आपल्या मातेला सांगितलं की माते, या भक्तीमध्ये एक लक्षात ठेव तू की तुझं अंतःकरण प्रकृतीमध्ये प्रपंचामध्ये ठेवूच नको. अंतःकरणाला उचल आणि तिथे नेऊन ठेव. म्हणजे जेव्हा ध्यान करशील
जेव्हा समाधीला बसशील तेव्हा तुझी धारणा पक्की झालेली असेल. आणि म्हणून म्हणाले प्रत्याहाराने सगळे विषय दूर जातात, ध्यानाने भगवद अभिमुख होतो. त्याचं ध्यान करायला लागलो, मन स्वच्छ झालंय. आणि आता त्याच्या ध्यानाकरता जर बसलो तर भगवंताचं रूप आमच्या डोळ्यांपुढे प्रकट होणं शक्य होतं. डोळे मिटले की नाही कदाचित लगेच होणार, 5 मिनिटं लागतील. ती मूर्ती सतत पाहून डोळे मिटून बसलो तर 1-2-5 मिनिटामध्ये मन एकाग्र होईल, कदाचित 10 मिनिटात होईल. एखाद्याला एकाग्र व्हायला सुरुवातीला वेळ लागेल, हळूहळू तो एकाग्रता लवकर लवकर यायला लागेल. पण म्हणाले ही एकाग्रता जी येईल ती कशाने येईल तर त्या ध्यानाने येईल. आणि म्हणाले रागद्वेषादी गुण दुर्गुण आहेत ते दूर करावे. योगाचा अभ्यास करताना चित्त निर्मल ठेवावं आणि अशा प्रकारे भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं. त्याचं अत्यंत मनमोहक हास्याने युक्त असलेलं मुख आपल्या समोर ठेवावं. भगवंताची उग्र रूप आपल्या समोर धरू नयेत ध्यानासाठी. आणि त्यामुळे त्यांनी सुंदर अशा, आणि इथलं एक शब्द खूप छान आहे, त्यांनी असं म्हणते भगवंताचं उत्तम रूप तर असावंच, हास्याने युक्त तर असावंच, पण भगवंताच्या रूपामध्ये एक किशोर रूपाची अवस्था असावी, एक किशोर अवस्था त्याची धरावी, की ज्या अवस्थेमध्ये त्या भगवंताच्या रूपाचा आपल्याला आनंद आहे. आणि म्हणाले जेव्हा चित्त स्थिर होईल त्यानंतर भगवंताच्या चरण कमलांचं ध्यान करा. भागवत धर्माचं हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे की भागवत धर्म भगवंताच्या भक्तीमध्ये त्याच्या चरणकमलाचं ध्यान करा म्हणतो, पण त्या चरणकमलाच्या सगळ्या चरणकमलाशी सुद्धा भागवतांना, म्हणजे जो भागवत आहे निष्ठावान, त्याला त्याची सुद्धा गरज नाही. तर काय हवंय त्याला? फक्त भगवंताच्या अंगठ्याचं नख एवढंच बस आहे. ते म्हणतात दुसरं काहीच नकोय. नख चंद्रमंडल असं त्यांनी म्हटलंय की चंद्राच्या मंडलाची जी शीतलता आहे, चंद्राच्या चांदण्याचं जे सौंदर्य आहे आणि जी आमच्या अंतःकरणाला आल्हादकता आहे, ती आल्हादकता घ्यायला सगळं चरण कमल नकोच आहे. ते सगळं सौंदर्य कुठे आहे? त्याच्या नखातच बस आहे, आम्हाला पुरेच आहे. म्हणून मध्वाचार्यांनी भगवंताची नखस्तुतीच केवढी लिहिली आहे. भगवंताच्या नखाचं स्तोत्र आहे त्यांचं, आणि ते एवढं सुंदर, एवढं मोठं स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये केवळ नखाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथे सांगतात की ही जी चरणकमल आहेत त्याच्यावरचं ही जी नख आहेत, ही नखच आज सगळा आमचा अज्ञान अंधकार दूर करणारी आहेत. आणि ते म्हणतात माते हळूहळू अशा प्रकाराने भाव प्रकट व्हायला लागतो. नंतर मन भगवंताचा किंवा कशाचाही आश्रय कुठल्याही विषयाशी जोडलं जाणं किंवा आसक्ती त्या सगळ्यापासून दूर होतं आणि आमच्या अविद्येचा लय होत म्हणाले परमात्म तत्वाचा मनुष्याला साक्षात्कार होतो. आणि तो पुरुष किंवा ती व्यक्ती इतकी त्याच्याशी एकरूप होते भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी की म्हणाले तो त्याच धुंदीत असतो, त्याला कशाचंच भान राहत नाही. असं म्हणाले आपल्या संपूर्ण जीवामध्ये, आत्म्याला आणि आत्म्यामध्ये या संपूर्ण जगतातल्या जीवांना एकरूप करून टाकावं. दोन्ही एकरूप व्हावे. म्हणजे मी स्वतंत्र नाहीच, या विश्वाचा अभिन्न भाग आहे, मी नावाचा वेगळा भाग नाही. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, ही स्थिती म्हणाले त्याच्यामध्ये प्राप्त व्हावी. सर्व जीवांच्या ठिकाणी अनन्य भावाने एकरूप व्हावं आणि भगवंताची जी अचिंत्य अशी शक्ती आहे, ती जी माया आहे, त्या भगवंताच्या कृपेनेच त्या मायेला जिंकून घ्यावं आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन व्हावं. आता त्याबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
माणसामध्ये सुद्धा 4 प्रकारचे भक्त असतात, सात्विक, राजसिक, तामसिक आणि त्याच्या पलीकडे जाऊन निष्काम भावाने भक्ती करणारे. मातेला त्यांनी सांगितलं की यामध्ये आपण कसं असावं हे ओळखावं, आपण सात्विक नाही निष्काम भक्त व्हावं. आणि मातेला त्यांनी सांगितलं, माते एक लक्षात ठेव, भगवंताचं काल हे जे रूप आहे ना ते मोठं विलक्षण आहे, ते सगळ्याच्या पलीकडे. हा काल कोणाचा मित्र नाही, हा काल कोणाचा शत्रू नाही, हा कोणाचा सगळा सोयरा नाही. आणि आपल्या स्वस्वरूपामध्ये तो भगवंताचं विस्मरण होऊन जो प्रमादादी गोष्टीमध्ये मनुष्य रमतो त्याला कालाचे चपेटे मिळाल्याशिवाय राहत नाही, त्याला त्या कालाने केलेली शिक्षा सहन करावी लागते. या कालाच्या भयानी म्हणाले, सत्वादी गुणांचे अभिमानी जे जे म्हणून देवता आहेत त्या सर्व देवता आणि हे सगळं जग ज्या विष्णूच्या अधीन आहे ते सगळे युगक्रमाप्रमाणे आपल्या आपल्या कार्याकरता तत्पर आहे. की कलियुगामध्ये काय करावं, आता आपण म्हणतो की अहो त्या रामदेव बाबांच्या वरती जेव्हा एक आरोप केला की तुम्ही तर सांगितलं की 400 वर्ष सुद्धा आमची लिव्हर जगू शकते, तर म्हणाले हे काय तुम्ही सांगताय. तर तेव्हा त्यांनी छान दिले त्याचं स्पष्टीकरण या अनुरोधाने. ते म्हणाले की इंडिव्हिज्युअली आमचा प्रत्येक अवयव स्वतंत्र आमचा प्रत्येक अवयव सामर्थ्यशाली आहे. कुणाचं हृदय 300 वर्षाचा काळ जगू शकणार असतं, कुणाचं आत्ता म्हटलं तसं लिव्हर 400 वर्ष जगू शकतं, कुणाचं श्वसन संस्था ही 500 वर्षाचं आयुष्य असतं तिचं. त्याचं कारण असं की तिथे जोडले आजच्या विज्ञानाच्या शोधाच्या आधाराने आपल्या पुढे मांडायचं तर आज असं म्हटलं जातं की ज्या एका परमाणूपासून, ज्या एका पेशीपासून हे शरीर बनतं, ती जी इंडिव्हिज्युअल पेशी आहे, ती जी स्वतंत्र एक एक पेशी आहे, त्या स्वतंत्र एक एक पेशीला कधीच मरण येऊ शकत नाही. मरण कोणाला येतं, जेव्हा पेशीशी पेशी जोडली गेली. याचा अर्थ काय झाला, या जगाची गती त्या गतीत ती अडकली, या जगाच्या गतीच्या बंधनामध्ये ती पडली. त्या सगळ्या पेशी जेव्हा एकत्र येतात, आमचे डोळे बनवतात, आमचे कान बनवतात, आमचे हात बनवतात, त्यावेळी त्यांचं आयुष्य त्या पेशींच्या मूळ स्थितीमध्ये एवढं आहे की त्या एवढ्या दीर्घ कालाकरता कार्यरत होणारे आहेत. पण म्हणाले आम्हीच सगळं घालवतो, आम्ही आमच्या वेड्या वाकड्या वर्तनानीच आम्ही आमचं जे दीर्घ आयुष्य आहे, म्हणजे आता पुढे येईल आपल्याला उद्या परवाच्या विषयात की 1000 वर्ष तपश्चर्या करतात कशी. देह राहू शकतो का, राहू शकतो, देहाला ठेवण्याचं सामर्थ्य आहे इतक्या दीर्घ काळ सुद्धा. आणि त्यामुळे आता तो विषय वाढवत नाही, परंतु त्यांनी सांगितलं की युगक्रमाप्रमाणे त्या पेशींचं जे मिळालेलं आयुष्य आहे ते आयुष्य युगक्रमाप्रमाणे त्यांचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य घेऊन सर्व देवता सज्ज आहेत. आणि म्हणून लोक म्हणतात मृत्यूत्तर आपल्या अवयवांचं दान करावं, कारण त्या अवयवाला त्याचं स्वतंत्र आयुष्य आहे. त्या देहाचं आयुष्य संपलं पण त्या अवयवाचं संपलं नाही. म्हणाले हे सगळे त्या कालाशी बांधलेले आहेत. म्हणाले हा काल अविनाशी आहे स्वतः, पण दुसऱ्याचा मात्र नाश करणार आहे. हा स्वतः नष्ट होत नाही, पण हा काल दुसऱ्याला नष्ट करतो. तो अनंत आहे पण दुसऱ्याचा अंत करतो. म्हणाले हा काय करतो, या कालाचं सातत्य कसं राखतो, तर पित्यापासून पुत्र, पुत्रापासून त्याचा पुत्र, तसं ही सृष्टी एकातून एक निर्माण करत तो ठेवतो. आणि म्हणाले माते या कालाला विसरू नकोस, या कालाचं भान तुझ्या ठिकाणी नेहमी ठेव. दुसऱ्या मार्गांचं वर्णन ते आता आपण घ्यायला नको. त्यांनी तो उपदेश धूम मार्ग आणि अर्चिरादी मार्ग म्हणजे पितृयान मार्ग आणि देवयान मार्गाचा सुद्धा तिला उपदेश केला आहे, पण आपण तो सोडून पुढे जाऊ. देवहूतीला हे सर्व तत्वज्ञान सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की माते आता तुला साधन करणंच फक्त बाकी आहे, त्यामुळे आता मीही तुला सोडून जातो आणि मी माझ्या तपश्चर्येत किंवा माझा अवतार मी संपवतो. याकरता तू आता मला इथे राहण्याची माझ्याकडून अपेक्षा करणं किंवा मला आग्रह तू आता करू नकोस, आता मला तू जाऊ दे. त्याप्रमाणे ते निघतात. आता तिने कपिलांना प्रणाम केलाय. ती म्हणाली माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत तरी का होईना
एक धागा आसक्तीचा प्रपंचामध्ये शिल्लक होता की माझा पुत्र माझ्या बरोबर आहे. पण आता म्हणाले हा मुलगाही निघून जाणार. त्यांनी आता आपल्या मुलांनी आईचा निरोप घेतला आणि ते म्हणाले ह्या मार्गाचं अनुष्ठान तू जर केलंस तर तू तुझ्या जीवनामध्ये तुझं परमगंतव्य प्राप्त करून घेशील. माझ्या या मतावरती तू विश्वास ठेव. माझी ही जी भूमिका मी तुला सांगितली आहे याचं जर अनुकरण केलंस तर म्हणाले स्वस्वरूपाला तू प्राप्त होशील आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटशील. असा आत्मज्ञानाचा हा उपदेश ऐकल्यानंतर आपल्या आश्रमातल्या पुत्राला अर्थातच तिला निरोप द्यावा लागला आणि ती योगाभ्यास करत समाधीमध्ये मग्न होऊ लागली. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्रिकाल स्नान करते आहे, दिवसभर आपलं हे साधन करते आहे. हळूहळू म्हणाले तिने आपल्या घरात आता एवढं मोठं वैभव कर्दम ऋषी सोडून गेलेले होते, त्या सगळ्या वैभवाचा तिने हळूहळू त्याग केला. त्या पुत्राचा वियोग झाला आणि ती थोडी व्याकुळ झाली. त्या व्याकुळतेमधून बाहेर येण्याकरता तिने तिच्या साधन मार्गानेच आपल्याला अधिक स्थिर बनवलं आणि तिला असं वाटलं की आता हे एवढं मोठं घरन दारण आपल्याला काय करायचंय, ते सगळं वैभव तिने सोडून दिलं आणि कपिल भगवंतांनी ज्या प्रकाराने साधन करायला सांगितलं त्याप्रमाणे तिचं साधन सुरू झालं. भक्तीचा प्रवाह तिच्या अंतःकरणामध्ये प्रबळ झाला, वैराग्य प्रबळ झालं आणि ह्या अशा कर्मानुष्ठानामुळे ब्रह्मसाक्षात्कार व्हावा अशी चांगली स्थिती तिच्या ठिकाणी चित्ताची निर्माण झाली. ज्ञान उत्पन्न झालं आणि तिला ईश्वरी साक्षात्कार अजून झाला नाही, पण तिची समाधी मात्र सातत्याने दिवसाचा रात्रीचा कोणत्याही काळामध्ये ती त्या समाधी अवस्थेमध्येच असते. ती त्याच्यातून बाहेर येत नसे. तिच्या शरीराबद्दलचा जगाच्या बद्दलचा आम्हाला असणारा जो अविद्येने निर्माण झालेला मोह आसक्ती असते तो मोह तिचा सुटून गेला. तिला कशाच्याही बद्दल आसक्ती शिल्लक राहिली नाही आणि अशा प्रकाराने देवभक्तीने आपला स्वतःची प्रगती करत करत तिला एक दिवस नित्यमुक्त अशी स्थिती प्राप्त झाली. परमात्मा स्वरूपामध्ये ती सतत राहू लागली आणि ज्या स्थानावरती तिने तपश्चर्या केली त्या स्थानावरती तिचा जो देह आहे त्या देहाने जे तप केलं आता तिला त्या कशाचीच गरज उरली नाही. तिला त्या देहाचं भानही नाही आणि त्याचबरोबर या देहाने मला काही मिळवायचं आहे ही आसक्तीही नाही. त्यामुळे तिचं जे पुण्य आहे ते त्या स्थानावरती राहिलं, पडलं खाली तिच्या देहापासून आणि त्या स्थानावरती, त्या स्थानाला नाव सिद्धपूर असं आहे आणि त्या ठिकाणी जी नदी निर्माण झाली ती तिच्या ह्या तपश्चर्येतून ती नदी निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी एक गंगा प्रवाहित झाली आणि तिची सगळी साधना नदीच्या रूपाने त्या ठिकाणी परिणत झाली. या सगळ्या सिद्धगणांच्याकडनं तिने जी सेवा केली जाते ती सेवा तिच्या ठिकाणी त्या सिद्ध नदीच्या रूपाने तिच्याकरता होऊ लागली. तिला देहाचं भान नव्हतं, तिला खाण्यापिण्याचं भान नव्हतं. कुणाला तिच्या देहाला काही 2 घास खायला घालावे असे वाटले तर लोक ती तिच्या त्या अवस्थेमध्ये तिला खाऊ घालत असत. यथावकाश तिने आपला देह सोडून दिला. कपिल मुनी, आपल्याला माहिती आहे पुढे गंगावतरणाचा विषय येईल तेव्हा आपल्याला कळेलच. कपिल महामुनी समुद्रामध्ये जाऊन बसले. समुद्राने त्यांना स्थान दिलं. ते म्हणाले इथेच मला आता साधन करत राहायचं आहे. त्यामुळे गंगा ज्या ठिकाणी सागराला जाऊन मिळाली त्या गंगा सागराच्या ठिकाणी त्यांनी कपिल महामुनी बसले. आपल्याला पुढच्या कथेमध्ये तो भाग येईल. आणि अशा प्रकारे हे कर्दम ऋषींचं आणि कपिल महामुनींचं हे जे दीर्घ आख्यान आहे यात अजूनही पुष्कळ वेळ आपला जाऊ शकतो, पण आपण त्यातल्या त्यात कमीत कमी करत हे आख्यान संपवलं आहे. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण
आपण एक गंभीर आख्यान पुरं केलं. आता ध्रुव बाळाचं आख्यान आहे. त्याच स्वयंभू मनू, तीच शतरूपा आणि त्यांच्याच पासून निर्माण झालेला वंश. म्हणाले ही महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभू मनू यांना असलेले 2 पुत्र आहेत. त्यामध्ये एक उत्तानपाद आहे आणि दुसरा प्रियव्रत आहे. यांच्यापैकी ह्या उत्तानपादाच्या पोटी हा ध्रुव जन्माला आलेला आहे. उत्तानपादाच्या 2 पत्नी आहेत. एक सुनीती आहे आणि एक सुरुची आहे. त्या सुरुची पत्नींच्या वरती त्याची विशेष प्रीती आहे आणि सुनीती त्या मनाने थोडी उपेक्षित आहे. त्या सुनीतीचा पुत्र जो आहे तो ध्रुव आहे आणि सुरुचीचा पुत्र जो आहे तो उत्तम आहे. या 2 पुत्रांच्या मध्ये खूप सौहार्द आहे. दोघांच्या मध्ये खूप प्रेम आहे. त्या दोघाही आपल्या भावंडांमध्ये कुठे सावत्र सख्खे हा भेद करत नाहीत. परंतु सुरुचीला मात्र हे काही आवडत नाही. एके दिवशी त्यांचा पुत्र हा उत्तम जेव्हा आपल्या वडिलांच्या मांडीवरती बसतो त्यावेळी ध्रुवाला पण वाटतं की ती ध्रुव तरी किती आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे. त्यालाही वाटतं की आपल्या वडिलांच्या मांडीवरती आपण बसावं आणि म्हणून तो त्यांच्या मांडीवर बसण्याची इच्छा व्यक्त करतो. त्याबरोबर ती सुरुची उत्तानपाद राजांच्या समोर येऊन ध्रुवाला म्हणते की अरे, राजसिंहासनावर बसण्याचा तुझा अधिकार नाहीये, कारण तू काही माझ्या पोटी जन्माला आलेला नाहीयेस. तू अजून लहान आहेस आणि दुसऱ्या कोणातरी स्त्रीच्या पोटी जन्माला आलायस. त्यामुळे तुला माहित नाही की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकरता किती दुर्लभ आहेत. असं ज्यावेळी ती बोलते, तिचं हे बोलणं जेव्हा ध्रुव ऐकतो तेव्हा ध्रुवाला अतिशय दुःख होतं आणि त्याचे संताप येतो. तो म्हणतो की मी पुष्कळ वेळा त्यांनी उल्लेख केलाय पुढे की मी क्षत्रिय आहे, त्यामुळे क्षत्रिय अपमान सहन करू शकत नाही आणि माझा अपमान अशा प्रकारे माझ्या मातेने करावा हे मला सहन होत नाही. अर्थात त्या क्षणी तो हे काही बोलत नाही. पुढे तो म्हणतो, जेव्हा आपण कथाभाग पुढे जाईल तेव्हा पाहूच. पण त्याची ती क्षत्रिय वृत्ती वयाच्या 5व्या वर्षी सुद्धा उफाळून वर येते. त्याचे ओठ थरथर कापायला लागतात, डोळ्यातून पाणी यायला लागतं, रडायला लागतो. आता त्या सुनीतीने आपल्या मुलाला उचललं, मांडीवर घेतलं आणि मुलाला घेऊन ती बाहेर गेली आणि तिला फार दुःख झालं की आपला मुलगा असा रडत या ठिकाणी यावा आणि त्या मुलाला लोकांनी आपल्यापर्यंत आणून पोचवावं आणि आपण त्याचं मांडीवर घेऊन सांत्वन करावं. तिचा धीर सुटला, तिलाही रडू यायला लागलं. ती बिचारी दुःखाने म्हणाली, अरे बाळा, तू मात्र कोणाचं वाईट चिंतू नकोस, कारण जो माणूस दुसऱ्याला दुःख देतो ना त्याला त्या दुःखाचं फळ भोगावं लागतं. म्हणाले, सुरुची जे काही म्हणाली ना ते योग्यच आहे, कारण महाराजांनी माझा काही तसा स्वीकार केलेला नाहीये, त्यामुळे मी उपेक्षित आहे. या राज्यावरती जर अधिकार असेल तर सुरुचीचाच आहे आणि त्यामुळे उत्तमाप्रमाणे जर तू त्या राज्यावर बसण्याची इच्छा करशील तर कसं तुला ते राज्यावर बसता येईल. आणि त्यामुळे ठीक आहे म्हणाले, तू एक चांगल्या मार्गाचा अवलंब कर. आपले स्वयंभू मनू जे तुझे आजोबा आहेत त्या आजोबांनी सुद्धा अनेक लोकांना उत्तम प्रकाराने दान दक्षिणा किंवा त्यांच्याकरता सत्कर्म किंवा त्यांच्याकरता काही ना काही एक राजा म्हणून कार्य करून यज्ञ यागादी करून अशा अनेक गोष्टी, ज्या गोष्टी इहलोकामध्ये सामान्य मनुष्याला करण्याला दुर्लभ आहेत, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि शेवटी मोक्षाचं सुख मिळवलं आणि पुष्कळ मोठं पुण्य त्यांनी मिळवलं. तू सुद्धा असंच कर. म्हणाले, भगवंताच्या चरणापासून आपल्याला कोणी हटवू शकत नाही. तू भगवंताच्या चरणाचीच अपेक्षा कर आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याकरता सुद्धा एक भगवंतच आहेत. सगळ्या दुःखाचा परिहार करणारे पण भगवंतच आहेत. तुझ्या स्वधर्माचं पालन कर आणि तुझ्या स्वधर्माच्या पालनाने म्हणाले पवित्र झालेलं आपलं जे चित्त आहे त्याच्यामध्ये भगवंताला तू स्थापन कर. असं आईने सांगितलं. हे सगळं ऐकल्यानंतर ध्रुव म्हणाला, मग माते मी आता वनामध्ये जातो आणि तपश्चर्या करतो. तेव्हा आई म्हणाली, ठीक आहे बाळ, तुला दुसरा काही कोणता मार्ग उपलब्ध आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून जेव्हा ध्रुव वनामध्ये जायला निघतो त्यावेळी आईचं बोलणं ऐकून त्यांनी आपल्या मनामध्ये काही निश्चय केला असतो, कुठे जावं काय जावं. आणि तो आपल्या मार्गाने जेव्हा पुढे चालत जातो त्यावेळी तिथे नारद येऊन पोचतात आणि ते त्याच्या जवळ येतात. म्हणाले, ध्रुवा तुझी काय इच्छा आहे, कुठे चाललास तू.
तर त्यांनी ध्रुवाच्या मस्तकावरती आपला हात ठेवला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला कुरवाळलं आणि म्हणाले, अरे एकटा लहान आहेस तू, चाललास कुठे? म्हणाले, तुला मानभंग सहन झाला नाही. कबूल आहे म्हणाले, हे क्षत्रियांचं तेज आहे, याबद्दलही मला वाद नाही, परंतु हा लहानसा मुलगा आपल्या हृदयामध्ये तो अपमान घेऊन, त्याचं सल घेऊन कुठे रानावनात जावा, हे नारदांना काही बरं वाटत नाही. आणि म्हणून नारद त्याला म्हणतात की हे बघ, तुझ्या मातेने केला आहे तो उपदेश योग्यच आहे, योग मार्गाचा, योग साधनेचा तुला लाभ होईल याबद्दल वादच नाही, तू भगवंताची कृपा प्राप्त करून घेशील याबद्दलही मला संशय नाही, परंतु हे सामान्य माणसाला अवघड आहे. म्हणून ध्रुवा, मला असं वाटतं की तू घरी परत जा. योगी लोक जे आहेत ते फार मोठ्या कष्टाने परमात्म्याला प्राप्त करतात. तू लहान आहेस, हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि तू तुझ्या घरात जा. तर आता घराकडे जा असा पुन्हा पुन्हा जेव्हा आग्रह केला तर त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. तर नारद म्हणतात, तुला एक व्यावहारिक सल्ला देतो. म्हणाले, नेहमी एक लक्षात ठेवावं माणसानी की आपल्यापेक्षा जर गुणांनी अधिक असेल आणि तो जर आपल्याशी कसाही वागला तरी आपण प्रसन्नच राहावं, कारण तो वयाने मोठा आहे, त्याचा अधिकार मोठा आहे, म्हणून प्रसन्न असावं. जो गुणांनी कमी असेल आणि आपल्याशी काही वेडावाकडा वागेल तर म्हणाले, आपण एकच करावं की आपण त्याच्यावर दया करावी, कारण त्याला समजत नाही ना, आपल्याला समजतंय ना, मग ठीक आहे. जर आपल्यासारख्याच समान गुणांचा असेल तर म्हणाले, त्याच्याशी मात्र मित्रत्वाचा भाव ठेवावा, आपण मैत्री ठेवावी त्याच्याशी. असं करण्याने म्हणाले, मनुष्य दुःखाने कधी खचून जात, जे जसं वाट्याला येईल त्या पद्धतीने व्यवहार करून पुढे जातो. तर ध्रुव त्यांना म्हणतो की नारदा, तुम्ही मला हा उपदेश केलात खरा, परंतु म्हणाले एक आहे की सुख आणि दुःख याच्यामुळे ज्याचं चित्त चंचल होतं त्यांच्यासाठी म्हणाले कृपा करून हा शांतीचा तुम्ही चांगला मार्ग सांगितलात, पण म्हणाले माझ्यासारख्या अज्ञानी जीवाची दृष्टी काही तिथपर्यंत पोचू शकत नाही. तुम्ही जे सांगता आहात तसा मी त्या मानापमानाच्या काही बाहेर पुढे जाऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणाले असं आहे की मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त आहे, क्षात्रम घोरम उपेयुषहा, माझ्या ठिकाणी भयंकर असं क्षात्र तेज आहे, तो तेज म्हणत नाही, क्षत्रिय स्वभाव म्हणतो, म्हणून माझ्याकडे नम्रतेचा अभाव आहे, मी नम्र नाही आहे. म्हणून म्हणाले, ही जी सुरुची आहे तिने आपल्या कटू बाणांनी माझं हृदय विद्ध केलं आहे, त्यामुळे हा जो उपदेश आहे तो काही माझ्या हृदयामध्ये शिरत नाही आहे. तुम्ही मला सांगता हे मला कळणार नाही आणि मी तो उपदेश माझ्या ठिकाणी पचवू शकत नाही. म्हणून ते म्हणाले, ठीक आहे, तुझा जर निश्चय इतका पक्का असेल तर म्हणाले, हे मुला तुझं कल्याण असो. आता म्हणाले, तू यमुना नदीच्या तटावर, आता तुला साधन सांगतो, आता तू यमुना नदीच्या तटावर जा आणि त्या पवित्र अशा मधुवनामध्ये निवास कर. तिथे श्रीहरीचा नित्य निवास आहे, भगवान श्रीहरी तिथे नेहमी राहतात. म्हणाले, कालिंदीच्या जलामध्ये त्रिकाल स्नान कर आणि तुझी जी नित्यकर्म आहेत ती करून विधीपूर्वक आसन घालून तू बस आणि म्हणाले या योगमार्गाचा अवलंब करून भगवंताचं ध्यान कर. म्हणजे पूरक कुंभक रेचक यांनी चित्त शुद्ध करण्याकरता पुन्हा पुन्हा बैठक कर. म्हणाले, भगवंताचं नेत्र, भगवंताचं मुख, त्याची जी नयन रम्यता आहे तीच तुझ्या अंतःकरणामध्ये ठेव. ते तरुण आहेत, त्यांचं सर्व शरीर हे अत्यंत मनोरम आहे. म्हणाले, त्यांचे ओठ किती सुंदर आहेत, नेत्र किती सुंदर आहेत. अशा प्रकारे त्यांचं सगळ्या रूपाचं वर्णन या प्रत्येक कथेत केले म्हणून आपण घेत नाही. तर म्हणाले, लोक अशा रूपाची मानस पूजा करतात आणि मानस पूजेने ते आपल्या हृदय कमलाच्या कर्णिकेवरती त्या भगवंताच्या चरण कमलांची स्थापना करतात. म्हणजे आमचं जे हृदय आहे ते हृदय कसं आहे, म्हणाले ते कमलासारखं आहे, कमलकलिका आहे पण अशी उलटी आहे. तर त्या कमलकलिकेच्या ठिकाणी त्याच्या कर्णिकेवरती, त्याच्या मधल्या भागावरती ते म्हणाले आपल्या भगवंताच्या चरणकमलांची स्थापना करून इथे पण पुन्हा तेच म्हटलेलं आहे की म्हणाले हृदपद्म कर्णिका ही जर घेतलीच आहे, पण त्यांनी काय म्हटले, पदभ्याम नखमणी श्रेण्या, त्या ज्या पायाचं जे नख आहे त्या नखाचीच उपासना करतात, त्याचंच दर्शन घेतात. त्या नखमंडित ते जो मनोहर चरण आहे त्याला स्थापन करून विराजमान होतात.
आणि त्या भगवंताला असं विराजमान केलेलं आहे, त्याच्या फक्त नखावर दृष्टी ठेवतात. अशा प्रकारे म्हणाले धारणा करत तुझं चित्त स्थिर होईल, एकाग्र होईल. मग म्हणाले त्या प्रभूचं मनोमन तू स्मरण कर, ध्यान कर. हळूहळू म्हणाले आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने असं मंद मंद हास्य करीत भगवंत आपल्याकडे पाहतोय असं वाटेल. आता आपल्या अधिकार असो की नसो, पण इथली गोपालकृष्णाची मूर्ती मात्र खरंच हसते, त्यामुळे ती सतत आपल्याकडे हसत पाहते असंच वाटतं. खूप सुंदर रूप आहे तिचं, हास्य खूप छान आहे. म्हणाले असं तुम्ही जे सांगितलं आहे हे असं साधन म्हणाले तू तुझ्या ध्यानाकरता मी एक मंत्र देतो, जो गुप्त मंत्र आहे. त्या मंत्राचा तू रात्रभर बसून जप कर. आणि म्हणाले हे एक सांगतो की अशा 7 रात्री जप केला की तुला पहिली सिद्धी प्राप्त होईल, आकाशामध्ये संचार करण्याची. पण तुला त्या सिद्धीची अपेक्षा नाही तर म्हणाले एकच कर की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार देशकालाचा विचार करून सातत्याने करत राहा. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे श्रीहरीचं जे भजन आहे, स्मरण आहे, ध्यान आहे, धारणा आहे, ती जेव्हा मन, वाणी आणि शरीराने भक्ती पूर्ण केली जाते त्याच वेळी म्हणाले एक निश्चल भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो. आपल्या भजन करणाऱ्या भक्तांची भगवंत श्रद्धा वाढवतो, भक्ती वाढवतो आणि त्याच्या इच्छेनुसार त्याला धर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष यांचं कल्याण प्रदान करतो. त्याला जे पाहिजे आहे ते त्याला प्राप्त करून देतो. नारदांनी असा उपदेश केला तेव्हा राजकुमार हा ध्रुव आहे, त्यांनी त्यांना प्रदक्षिणा घातली, त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंताच्या चरणचिन्हांनी अंकित झालेल्या अशा त्या मधुवनामध्ये प्रवेश करता झाला. ध्रुव तपोवनात गेल्यानंतर नारद उत्तानपादाच्या महालामध्ये पोचले. राजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि तेव्हा त्यांना आरामात बसवून त्यांचं अर्घपाद्य करून क्षेमकुशल विचारलं. तेव्हा राजाला नारदांनी विचारलं आपलं मुख म्लान का झालं. म्हणाले काय झालं, काय घडलं. राजांनी घटना सांगितली आणि ते म्हणाले की काय करू, मी अगदी विषण्ण आहे. परंतु म्हणाले प्रपंचामध्ये अनेक गोष्टीमध्ये मनुष्य पुष्कळ बंधनात अडकलेला असतो, तो काही करू शकत नाही या दुःखाला, त्यामुळे मी कारणीभूत झालेलो आहे. ते म्हणाले तू मुळीच राजा शोक करू नकोस, दुःख करू नकोस. हे जे सर्व लोकपाल आहेत, जे अष्टदिशांचे पालक आहेत, अनेक प्रकारांनी ह्या सृष्टीचं नियंत्रण आणि नियमन करतायत, ह्या लोकपालांना सुद्धा जे अधिकार मिळालेले नाहीत असा श्रेष्ठ अधिकार ध्रुवाला मिळणार आहे. त्यामुळे तू त्याच्याबद्दल काळजी करू नकोस, तो लवकरात लवकर फार मोठा अधिकारी होऊन परत येईल. हा वनात गेलेला ध्रुव अवघा 5 वर्षाचा आहे, त्यामुळे त्या लहान मुलांनी अशा प्रकारचं साधन करावं. आता इकडे ध्रुव आहे, त्यांनी यमुना नदीत स्नान केलं. त्या रात्री भक्तिपूर्वक अशी पवित्रतापूर्वक आपला देह पवित्र करून त्यांनी भगवंताचं स्मरण केलं. एकाग्र चित्ताने नारायणाचा तो जप करू लागला. 3 रात्रींच्या पर्यंत फक्त शरीर निर्वाहापुरतं कवठ आणि बोराची फळं खात असे. 3 रात्रींनंतर तो हे खायचा. हा 1 महिना गेला. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी 6 दिवसांच्या अंतराने वाळलेलं गवत आणि वाळलेला पालापाचोळा हे खाऊन आपला देह चालवला, उपासना केली. 3ऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांनी केवळ पाणी पिऊन आपला देह जगवला आणि श्रीहरीची उपासना केली. 4थ्या महिन्यामध्ये त्यांनी श्वासावरती नियंत्रण करून 12 दिवसांनी केवळ एकदा श्वास घेणे
12 दिवस श्वास न घेणे. आणि अशा प्रकारे ध्यानयोगाच्या माध्यमामधून त्यांनी आपली उपासना केली. उपासना एवढी कठोर, अंतःकरण अत्यंत शुद्ध, बालवय, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे वेडेवाकडे संस्कार नाहीत, निष्पापता, निरागसता. त्यामुळे 5वा महिना झाल्यानंतर या ध्रुवाला श्वासावर पूर्ण नियंत्रण मिळालं आणि परब्रह्माचं चिंतन तो एका पायावर उभं राहून, निश्चल उभा राहून करायला लागला. त्यावेळी शब्दादी विषय, इंद्रियाचे नियमक असणारे असे सगळ्या देवता, या सगळ्या गोष्टींना बाजूला करून त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये बाहेरचे म्हणजे बहिर्मुखता आपल्या चित्ताची टाकून देऊन हे सगळे विषय अंतःकरणामध्ये खेचून आज भगवंताच्या चरणावरती समर्पित केले आणि त्यांनी हृदयस्थित किंवा हृदयस्थ असणाऱ्या श्रीहरीच्या चरणावरती ते समर्पित झाले. म्हणाले आता हळूहळू असं व्हायला लागलं की तो भगवंताशी जो एकरूप झाला आणि त्याच वेळी तो हे भगवंताच्या विराट रूपाची उपासना, काल आपण पाहिलंय की भगवंताच्या हृदयस्थ परमात्म्याच्या उपासने बरोबरच त्याच्या व्यापक रूपाची, विराट रूपाची उपासना हे भागवताचं वैशिष्ट्य आहे की आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये जे परमात्म स्वरूप आहे त्या परमात्म्याची उपासना तर करावीच, पण त्याचबरोबर बाहेर असणारं हे जे सबंध ब्रह्मांड आहे ते परमात्म्याने भरलेलं आहे. हे विश्वची माझे घर, ही जी स्थिती आहे किंवा जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, हे जे स्वरूप आहे, हा जो भाव आहे. तर म्हणाले आता त्यांनी काय केलं की आता बाकीचे सगळे आधार चित्ताचे सुटत गेले. आता त्यांनी महदादी तत्वांचा आधार आणि प्रकृती आणि पुरुष ह्यांना सुद्धा आपल्या ठिकाणी धारणेने प्राप्त करून घेतलं, जिंकून घेतलं. आणि त्यावेळी त्याच्या ठिकाणी जे तेज उत्पन्न झालं त्या तेजाने त्रिलोकामध्ये थरकाप सुरू झाला. कारण हे सगळं डळमळायला लागलं. जेव्हा तो एका पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगठ्यानी सुद्धा पृथ्वी दाबली जायला लागली. एवढं त्याच्याकडे सामर्थ्य उत्पन्न झालं. म्हणाले जसा एखादा हत्ती नावेवर चढला तर नाव जशी डगमगते तशी म्हणाले हेलकावे खात पृथ्वी डगमगायला लागली. आता ह्या ध्रुवाने आपण वरती बघितलं त्याप्रमाणे की 5व्या महिन्यामध्ये तर त्यांनी श्वास पूर्ण रोखूनच त्या ठिकाणी तो एका पायावरती उभा राहिला. आपण आता पाहिलं ना, तर त्याप्रमाणे आता त्यांनी तो जो श्वास रोखला आणि प्रकृतीपर्यंत सगळ्यांना आपल्या ठिकाणी एकत्रित करून त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. तर गोष्ट अशी झाली की सगळ्या समष्टीचा श्वासच रोखला. समष्टीमध्ये ना त्या लोकपालांना श्वास घेता येतोय ना देवदेवतांना श्वास, सगळे हैराण झाले. ते म्हणाले अरे ही दिल्लीची स्थिती इथं कशी आली, एवढ्या पोल्युशननी या लोकांना श्वास घेता येत नाहीये, हे सगळे आजारी पडतात, आम्ही पण सगळे आजारी पडलो. म्हणाले आम्हालाही सगळ्यांना त्रास झाला. आणि ते सगळे इतके घाबरले आणि सगळेजण श्रीहरीचं ध्यान करू लागले. ते श्रीहरींना त्यांनी सांगितलं की ही सगळी सृष्टी आता धोक्यात येते, काय करावं. तर म्हणाले ह्या समष्टी प्राणाबरोबर ह्या ध्रुवानी आपले प्राण एकरूप केले आहेत आणि त्याच्या सामर्थ्यामुळे सगळी समष्टी ही प्राण रोखून राहिलेली आहे. आता काय करावं, त्यामुळे सगळ्यांचा श्वास रोखलाय. म्हणून हे सगळे लोक आणि लोकपाल हे श्रीहरीला शरण आलेले. भगवंतांनी सांगितलं की ह्या सगळ्या स्थावर जंगमांचा एका वेळी रोखलेला प्राण हा अनुभव भगवंत म्हणाले मी कुणाच माझ्या भक्ताच्या ठिकाणी घेतला नाही. हा या ध्रुवाची विशेषता, केवढासा मुलगा आहे बघा, 5 वर्षाचा मुलगा आहे आणि केवढं साधन आहे. आणि म्हणाले हा असा अनुभव मी घेतला नाही, आम्हाला कधी आला नाही. आणि म्हणाले आपण काही करा पण भगवंता ह्याच्यातून आम्हाला सोडवा. ते म्हणाले देवानो भिवू नका, ध्रुवानी आपलं चित्त माझ्या ठिकाणी सुद्धा लीन केलेलं आहे, त्या विश्वात्म्यामध्ये लीन केलं आहे. अगदी आपल्याला ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक संतांचं आपल्याला मोठं एक कोडच आहे, कौतुकच आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे. विनंती करताना सुद्धा भागवत धर्माचा अध्वर्यू, भागवत धर्म आमच्या महाराष्ट्रात पुन्हा नव्याने ऊर्जितावस्थेला स्थापन करणारी माऊली सुद्धा भगवंताच्या कोणत्या रूपाचं वर्णन करते. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोषावे. या वाघयज्ञानी तोषावं कुणी, त्या विश्वात्मक परमात्म्या. जोपर्यंत भागवताची म्हणजे भागवत भक्ताची स्थिती अशी व्यापक होत नाही, अशी विराट होत नाही, तोपर्यंत तो भागवत म्हटला जात नाही.
भगवंताच्या, म्हणून भगवंतानी गीतेमध्ये म्हटलंय वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. फार अवघड आहे. म्हणून ते म्हणतात आता हा प्राणनिरोध केल्याने आमचा श्वास थांबलाय, आता आपल्या लोकी जावे, त्या बालकाला मी आपल्यापासून परावृत्त करतो. आणि भगवंतानी समष्टीवरचं जे संकट आहे ते दूर केलं. ॐ